थैंक यू लॉर्ड। फिर से आज सुबह के लिए हम प्रभु का धन्यवाद करते हैं कि आज उसने हमें लेकर आया, उसकी आराधना में चलाया। पुन्हा आज सकाळसाठी आम्ही परमेश्वराचे आभार मानूयात की आज सकाळी तो आम्हाला घेऊन आला त्याच्या सहभागितेमध्ये. और फिर से एक बार हम कहते हैं कि आज का दिन यहोवा ने बनाया है आणि पुन्हा आम्ही हेच म्हणतो की आजचा दिवस हा परमेश्वराने बनवलेला आहे और हम इसमें आनंद करते आणि हैं। आम्ही त्याच्यामध्ये आनंद करावा. और धन्यवाद सुबह आप इस सभा में जुड़े हुए हैं आणि धन्यवाद तुम्हाला देखील की तुम्ही आज सकाळी या सभेमध्ये जुडलेले आहात. और धन्य है ये जब हम प्रभु की आराधना करते हैं। आणि आम्ही धन्य आहोत कारण आम्ही त्याची आराधना करू शकतो. तो आइए फिर से एक बार अपनी बाइबल को उठाकर अपने हृदय पे हाथ रखकर हम कहें, पुन्हा एकदा आपला बायबल आपल्या हृदयाजवळ ठेवून आपला हात आपल्या हृदयावरती ठेवून आम्ही मागे बोलूयात. मेरे पीछे कहिए, मागे बोलूयात. आज का दिन यहोवा ने बनाया है, आज का दिन यहोवा ने बनाया है, हम इसमें आनंदित हैं। हम इसमें आनंदित है. ये मेरी बाइबल है, ये मेरी बाइबल है, उसमें जो लिखा है इसमें जो लिखा है वो मेरे लिए है। मेरे लिए है. मैं वो हूँ मैं वो हूँ जो उसमें लिखा है, जो इसमें लिखा है, जो उसमें लिखा है जो इसमें लिखा है वो मैं कर सकता हूँ। वो मैं कर सकता हूँ. परमेश्वर की परमेश्वर की सारी प्रतिज्ञाएं सारी प्रतिज्ञाएं मेरे लिए है। मेरे लिए है. आज मुझे मुझे परमेश्वर का वचन सिखाया जाएगा। सिखाया जाएगा. उस वचन को उस वचन को निडरता से निडरता से मैं स्वीकार करता हूँ। मैं स्वीकारता हूँ. प्रभु का वचन प्रभु का वचन जीवित, जीवित, प्रबल, प्रबल, हर एक हर एक दोधारी तलवार से भी दोधारी तलवार से बहुत चौका है वो चौका और प्राण और प्राण और आत्मा को और आत्मा को और गांठ गांठ और गांठ गांठ और गुदे गुदे को गुदे गुदे अलग करके अलग करके आर पार आर पार छेदता है छेदता है. और मन की और मन की भावनाओं भावनाओं और विचारों को और विचारों को जांचता है। जांचता है. मेरा हृदय, मेरा हृदय, मेरा मन, मेरा मन, मेरे विचार मेरे विचार सतर्क हैं। सतर्क है. मेरा हृदय मेरा हृदय तैयार है तैयार है प्रभु के प्रभु के वचन को वचन को स्वीकार करने के लिए। मैं वो नहीं रहूंगा मैं वो नहीं रहूंगा जो अब हूँ, जो अब हूँ. मैं बदल जाऊंगा बदल जाऊं यीशु के नाम यीशु से। के नाम में. आमीन। आमीन. आइए हम जहाँ कहीं भी हैं हम प्रभु की उपस्थिति में बैठ जाएं आम्ही जिथे कुठे आहोत देवाच्या उपस्थितीमध्ये बसून घेऊयात. और ये समय है प्रभु के वचन को सुनने का, उस पर मनन करने का और अपने जीवन में उसको लेने के। आणि हा समय आहे देवाचे वचन ऐकण्याचं, ते ग्रहण करण्याचं आणि आपल्या जीवनामध्ये त्याच्यावर चालण्याचं. जितनी भी देर हम प्रभु के वचन को सुनेंगे, आणि जितकाही वेळ आपल्याकडे आहे आम्ही देवाचं वचन ऐकणार आहोत. अपने मन को बहकने मत दीजिए, अपने मन को भटकने मत दीजिए। आपल्या मनाला बहकू देऊ नका, भटकू देऊ नका. और सबसे भटकाने वाली चीज हमारे हाथ में है, आणि सगळ्यात भटकवणारी गोष्ट आपल्या हातामध्ये आहे वो है मोबाइल। आणि तो आहे मोबाईल. वो साइलेंट में अगर रखते हैं तो भी हमारा बार बार वहाँ ध्यान जाता है। आणि सायलेंटवर ठेवलं तरी आपलं लक्ष वेळोवेळी त्याच्याकडे जातं उसकी लाइट जलती है, कारण त्याचं लाईट चालू होते तो हमारे दिमाग की बत्ती भी जलती है आणि मग आमच्या डोक्याची दिवा पण लागतो और हम उसके पीछे दौड़ते हैं। आणि आम्ही त्याच्या मागे धावतो. जितने भी समय हम यहाँ पर हैं, म्हणून जितका वेळ आम्ही या ठिकाणी आहोत हम प्रभु की ओर ध्यान लगाएं। आम्ही देवाकडे लक्ष लावूया. ये एक बड़ा मौका प्रभु ने दिया है कि उसके वचन को सुनने का। मोठी संधी परमेश्वराने आम्हाला दिलेली आहे त्याचं वचन ऐकण्यासाठी. और परमेश्वर का वचन सबसे बहुमूल्य है। आणि परमेश्वराचं वचन हे सर्वात बहुमूल्य आहे. जब हम परमेश्वर के वचन को आदर करते हैं, जेव्हा आम्ही देवाच्या वचनांचा आदर करतो हम उसका आदर करते हैं। आम्ही त्याचा आदर करतो. जब प्रभु के वचन को सुनते हैं, जेव्हा देवाचं वचन ऐकतो हम उसका सुनते हैं, आम्ही त्याचं ऐकतो. क्योंकि प्रभु का वचन उसका हृदय है, कारण देवाचं वचन त्याचं हृदय आहे, उसके विचार हैं, त्याचे विचार आहेत जो प्रभु उसके लोगों के सामने रखता जे है। परमेश्वर त्याच्या लोकांच्या समोर ठेवतो. जब जो लोगों के सामने प्रभु रखता है, आणि जब प्रभु अपना दिल लोगों के सामने रखता है, जेव्हा परमेश्वर आपलं हृदय लोकांसमोर ठेवतो हम उसको ध्यान से सुनना है। आम्ही त्याला लक्षपूर्वक ऐकायला हवंय. तो ये समय है प्रभु के वचन को ग्रहण करने का। हा समय आहे देवाची वचनं ग्रहण करण्याचा. हम कई दिनों से परमेश्वर के बारे में और आत्मिक शक्तियों के बारे में सीख रहे हैं। काही दिवसांपासून आम्ही परमेश्वराच्या आणि काही आत्मिक शक्तींच्या बाबतीमध्ये शिकत आहोत. किस प्रकार हमारे जीवन को वो विचलित करता है, हम षड्यंत्र रचकर। कशा प्रकारे षड्यंत्र रचून तो आपल्या जीवनांना विचलित करतो या संबंधित. इसलिए उसको आत्मिक युद्ध को जानना बहुत जरूरी आणि है। म्हणून आत्मिक युद्ध जाणून घेणं फार महत्वाचं आहे. ये हमारा कर्तव्य है कि हम आत्मिक युद्ध को सीखें। आणि हे आमचं कर्तव्य आहे की आम्ही हे आत्मिक युद्ध शिकावं. ये किसी पास्टर के लिए नहीं है, ये किसी एक सेवक के लिए नहीं हे है। कुठल्याही पाळकासाठी फक्त किंवा एखाद्या पुढाऱ्यासाठी, सेवकासाठी नाहीये. जिसने प्रभु यीशु मसीह को ग्रहण किया है, उद्धारकर्ता के रूप में स्वीकार किया, उन प्रत्येक के लिए
ये आत्मिक युद्ध के विषय है। ज्या कोणी परमेश्वराला आपला तारणारा म्हणून स्वीकारले अशा प्रत्येक व्यक्तीसाठी हे आत्मिक युद्ध आहे, उससे हमें सीखना है। ज्यातून आम्हाला शिकायचंय। एक शक्ति है जो हमारे विरुद्ध खड़ी है, आणि एक शक्ती आहे जी आमच्या विरोधात आहे और वो हर एक के पीछे लगी हुई है। आणि तो प्रत्येकीच्या मागे ते लागलेली आहे, विश्वास जो विशेषकर विश्वासियों के आणि पीछे, विशेष करून विश्वासणाऱ्यांच्या मागे, कि वो उनको गिरा दे। की ते आम्हाला पाडून टाकावे। उसको अलग अलग प्रकार से षड्यंत्र वो रचता आणि है। म्हणून वेगवेगळ्या प्रकारे षड्यंत्र तो रचतो। आपको मालूम है शैतान कार्य कर रहा है, तुम्हाला माहिती आहे का शैतान कार्य करतोय? वो काम कर रहा है, तो काम करतो, वो रात दिन काम कर रहा है, रात्रंदिवस काम करतो, वो गर्जने वाले सिंह के समान वो रात दिन काम कर रहा है आणि गरजणाऱ्या सिंहाप्रमाणे तो रात्रंदिवस काम करत आहे कि किसको फाड़ की खाए। कुणाला फाडून उसका खावे। एक ही काम है, फाड़ना। त्याचं काम एकच, फाडणं। इसलिए वो किस प्रकार फाड़ता है उसको जानना बहुत आणि जरूरी है। म्हणून तो कशा प्रकारे फाडतो ते जाणून घेणं फार महत्वाचं आहे। इसलिए वो फाड़ने से पहले हम तैयार हो जाएं उसका सामना करने के आणि लिए। म्हणून तो आम्हाला फाडेल याच्या अगोदरच आम्ही तयार व्हावं त्याचा सामना करण्यासाठी। वो अगर फाड़ने के लिए तैयार है तो हम भी फाड़ने के लिए तैयार होना जर है। तो आहे फाडण्यासाठी तयार तर आम्ही देखील फाडण्यासाठी तयार असावं। हमें युद्ध सीखना है, आम्हाला युद्ध शिकायचंय और हर एक विश्वासियों का कर्तव्य है कि हम युद्ध को सीखें। आणि प्रत्येक विश्वासणाऱ्याचं हे कर्तव्य आहे की आम्ही युद्धकला शिकावी। इसलिए भजनकार कहता है कि वो मुझे युद्ध कला सिखाता है। आणि म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो की तो मला युद्धकला शिकवतो। हमें कौन सिखाएगा युद्ध कला? आता युद्धकला आम्हाला कोण शिकवेल? पवित्र आत्मा है जो हमें दिया गया है, पवित्र आत्मा आहे जो आम्हाला दिला गेला आहे, वो हमें युद्ध कला तो सिखाएगा। आम्हाला युद्धकला शिकवेल। इसलिए शैतान के क्या क्या षड्यंत्र है उसको जानना जरूरी फक्त है। सैतानाचे षड्यंत्र काय आहेत ते जाणून घेणं गरजेचं आहे, ये हमारा कर्तव्य है। आणि ते आमचं कर्तव्य आहे। इसलिए अपने पड़ोसी को कहिए षड्यंत्र को जानिए। लोगों का वो इस्तेमाल करता है लोगों का षड्यंत्र रचने के आणि लिए। तो लोकांचा उपयोग करून घेतो त्या षड्यंत्र रचण्यासाठी। अपने पड़ोसी को हिलाइए, आपल्या शेजाऱ्याला हलवा, थोड़ा सा मुस्कुराइए, थोडा हसा, उसको देखकर, त्याला बघून, और उसे कहिए आप बड़े अच्छे हैं, आप बड़े खूबसूरत हैं। मुझे देख के मैं तो हूं ही, आप पड़ोसी को देखिए, शेजाऱ्याला पहा, जैसे हम एक दूसरे को देखते हैं अभी, और कहें आप बड़े खूबसूरत हैं। आणि म्हणा की तुम्ही फार सुंदर आहात। ब्रदर को कहिए, सिस्टर को कहिए। आमेन। सही में आप बड़े खूबसूरत लोग हैं। आणि खरंच तुम्ही खूप सुंदर लोक आहात। क्यों मालूम है? का माहितीये का? क्योंकि हमारी रचना प्रभु ने की है। कारण आमची रचना ही परमेश्वराने केलेली आहे। हमें प्रभु ने रचा है, आम्हाला प्रभूनी रचलंय, और बड़ी खूबसूरती के साथ। आणि म्हणून खूप सुंदररित्या। अभी बोलेंगे नहीं मैं बहुत वीक हूँ, मेरा चेहरा अच्छा नहीं है। किसी को अच्छा लगे न लगे, प्रभु को अच्छा लगता है। आणि मला बोलता येत नाही किंवा माझा चेहरा खूप सुंदर नाही असं नाही, कसंही असो आम्हाला देवाने रचलंय। हमारे बच्चे को काला बोलेंगे तो चिढ़ता है, आमच्या मुलाला काळा म्हटलं तर चिडतो, उसको बहुत गुस्सा आता है। त्याला फार राग येतो। तो कई बार हमें लोग बोलते हैं तो हमें गुस्सा आता है। म्हणून बरेचदा लोक आम्हाला जेव्हा बोलतात ना तर आम्हाला फार राग येतो। फिर हम कहते हैं कि मुझे ऐसा क्यों बनाया। आणि मग आम्ही म्हणतो मला असं का बनवलंय। कुछ लोग के बाल सीधे होते हैं, काही लोकांचे केस सरळ असतात, ब्यूटी पार्लर में जाके उसको घुमाने वाले करते हैं। आणि मग ब्युटी पार्लर मध्ये जाऊन त्याला गोल गोल करून येतात। करिए, अच्छा दिखने के लिए करिए। करा, चांगलं दिसण्यासाठी करा। कुछ लोगों के बाल गोल गोल होते हैं, काही लोकांचे केस जे आहेत ते कुरळे असतात, उसको सीधा करते हैं। त्याला सरळ करून येतात। अच्छा, किस लिए चल रहा है? कशासाठी? मैं अच्छा दिखूं, मी चांगलं दिसावं, मैं अच्छा दिखूं। मी चांगलं दिसावं। मैं आपको एक गुप्त बात बताना चाहता हूँ, एक गुप्त गोष्ट सांगू इच्छितो। आप पहले से ही अच्छे हैं, तुम्ही पहिल्यापासूनच सुंदर आहात आप बहुत अच्छे हैं। आणि खूप चांगले आहात। क्योंकि हमें ब्यूटी पार्लर में जाके बनाए नहीं है, हमें खुदा ने बनाया है। आम्हाला ब्युटी पार्लर वाल्यांनी नाही तर आम्हाला स्वतः परमेश्वराने बनवलंय, इसलिए हम अच्छे हैं। आणि म्हणून आम्ही चांगले आहोत। पड़ोसी को बोलना मुझे खुदा ने बनाया इसलिए मैं अच्छा हूं। मोटा हुआ तो क्या हुआ, पतला हुआ तो क्या हुआ, काला हुआ तो क्या हुआ, सावला हुआ तो क्या हुआ। जाडा असू दे, लुकडा असू दे, सावळा असू दे, काळा असू दे, गोरा असू दे, मेरे खुदा ने मुझे बनाया, मला परमेश्वराने बनवलं, जैसा बनाया अच्छा है। आणि जसं बनवलं चांगलं बनवलं। पड़ोसी को बोलना अच्छा है, आप सही अच्छे हैं। शैतान की युक्तियां किस प्रकार रचता है उसको फिर से एक बार हम आगे लेकर जाएंगे। आणि सैतान कशा प्रकारे युक्त्या रचतो ह्या गोष्टी पुढे घेऊन आम्ही जाणार आहोत। पहले हमने देखा कि वो परमेश्वर की आज्ञाओं को
पालने नहीं देता। पहिली गोष्ट आम्ही पाहिली की तो देवाच्या आज्ञा आम्हाला परमेश्वर की आज्ञाओं को वो पालन नहीं करने देता। उसका काम ही है लोगों को बहकाना। त्याचं कामच आहे लोकांना बहकवणं। आदम और हवा को प्रभु ने आज्ञा दिया, आदम आणि हवेला प्रभूने आज्ञा दिली, उसने आदम और हवा को बहका दिया त्याने आदम आणि हवेला बहकवलं कि वो उसकी आज्ञाओं का पालन ना करें। की त्यांनी देवाच्या आज्ञा पाळू नयेत। ये उसका चाल है, ही त्याची चाल आहे, ये उसकी षड्यंत्र है त्याचं षडयंत्र आहे कि हम प्रभु की आज्ञाओं को ना की पालें। आम्ही देवाच्या आज्ञा पाळू नयेत इसलिए अपने शत्रु को पहचानना आणि है। म्हणून आम्हाला शत्रूला ओळखायचं आहे हमें शत्रु पर अगर विजय लेना है तो जानना जरूरी है आणि शत्रूवर जर विजय मिळवायचा आहे तर जाणणं गरजेचं आहे उसके बलिस्तान क्या की है, त्याचं बलस्थान काय आहे, उसकी युक्तियां क्या त्याच्या हैं। युक्त्या काय आहेत, इन सबका ज्ञान होना बहुत या जरूरी है। सर्वाचं ज्ञान असणं फार गरजेचं आहे। और इसे ही परमेश्वर के वचनों में उसको कुयुक्ति कहा गया आणि है। परमेश्वराच्या वचनामध्ये यालाच तर कुयुक्ती असं म्हटलं गेलं उसके बलस्थानों को समझना, उसकी कुयुक्तियों को समझना, ये परमेश्वर के वचनों में शैतान की युक्तियां कहा गया आणि है। त्याची बलस्थान ओळखणं, त्याच्या युक्त्या ओळखणं हे देवाच्या वचनामध्ये कुयुक्त्या असं म्हणून संबोधलं गेलेलं आहे। इसलिए दूसरा कोरिन्थियरास पत्र 2 अध्याय 11 वचन, म्हणून 2 कोरिन्थियरास पत्र याचा 2 अध्याय आणि 11 वचन वहां पे लिखा है कि आप उसकी युक्ति से अनजान नहीं है। आणि या त्या ठिकाणी लिहिलं की तुम्ही त्याच्या युक्त्यांपासून अनोळखी नाही आहात। हम पर शैतान का दाव ना चले, आमच्यावर सैतानाचा डावपेच चालू नये इसलिए हम उसकी युक्ति से अनजान नहीं है। आणि म्हणून त्याच्या युक्त्यांपासून आम्ही अजाण नसावं इसलिए हम उसकी युक्तियों को अनजान नहीं रहना है। आणि त्याच्या युक्त्यांपासून आम्ही अजाण नसावं। हमें पूरी दुनिया की जानकारी है आम्हाला सगळ्या जगाचं माहिती आहे कि अब इस देश में क्या चल रहा है, उस देश में क्या चल रहा है, हमारे जीवन में क्या चल रहा है, हमारे घर में क्या चल रहा है, मेरे व्यक्तिगत जीवन में क्या चल रहा है, हम सबकी जानकारियां रखते हैं। आणि या जगामध्ये काय चाललंय, ह्या देशात काय, त्या देशात काय, माझ्या जीवनात काय, माझ्या मनात काय, या सर्व गोष्टींचं जे माहिती आहे ते आम्हाला आहे और अच्छे से मालूम है, आणि खूप चांगल्या प्रकारे विशेष माहिती करके मालूम है किसके घर पे क्या चल रहा है, ये बहुत अच्छे से मालूम है। आणि विशेष करून कोणाच्या घरात काय चाललं हे खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे। लेकिन बाइबल के जो कुयुक्ति है, शैतान की युक्ति है, उससे अनजान है। पण बायबलच्या जे मध्ये दिलेल्या सैतानाच्या कुयुक्त्या आहेत त्याच्यापासून आम्ही अजाण आहोत। इसलिए आत्मिक जीवन में जब हम बढ़ते हैं तो उसे अनजान ना रहें। आणि म्हणून जेव्हा आत्मिक जीवनामध्ये आम्ही वाढतो तेव्हा आम्ही त्याच्या कुयुक्त्यांपासून अजाण असू नये। और उसके पहला जो भी वो षड्यंत्र करता है, उसका यह मकसद है कि हम लोग जो हैं, मसीह लोग हैं, आज्ञाओं का पालन ना करें। आणि त्याची कुयुक्ती काय असेल सगळ्यात महत्वाची तर ती आहे की आम्ही देवाच्या आज्ञांचं पालन करू नये। एक बार यीशु मसीह पर्वत पर गए एकदा येशू ख्रिस्त डोंगरावर गेले प्रार्थना करने के लिए, प्रार्थना करण्यासाठी, और वो प्रार्थना कर रहे थे। आणि ते प्रार्थना करत होते। जब वो प्रार्थना करते उस समय उनको पूरे बादल ने घेर लिया। आणि प्रार्थना करत असताना पूर्ण आभाळ त्या ठिकाणी आलं। ये बात उसके चेलों ने देखा आणि ही गोष्ट त्याच्या शिष्यांनी पाहिली। और बादल में से एक आवाज आती आणि है। त्या आभाळामधून, त्या ढगामधून एक आवाज आला। वो आवाज परमेश्वर का आवाज आणि है। तो आवाज हा परमेश्वराचा आवाज वो होता। आवाज कहती है, आणि तो आवाज असं म्हणतो, ये मेरा प्रिय पुत्र है हा माझा प्रिय पुत्र आहे जिससे मैं प्रसन्न हूँ, आणि त्याच्यावर मी संतुष्ट आहे। इसकी सुनो, याचं ऐका, इसकी सुनो, याचं ऐका, इसकी सुनो। याचं ऐका। सुनने का मतलब क्या है? ऐकणं याचा अर्थ काय? जो वो कहता है जे तो काही बोलतो उसको करना है। ते करायचं आहे। इसलिए बादल में से आवाज आती आणि है, म्हणून आभाळातून आवाज येतो। और ये आवाज जो थी, ये दुनिया को रचने वाला परमेश्वर की आवाज आणि है। हा आवाज ह्या जगाच्या निर्माणकर्त्या परमेश्वराचा होता। जिसने पूरी दुनिया को बनाई, ये उसकी आवाज आणि है। ज्याने संपूर्ण जग रचलं त्याचा हा आवाज। और ये आकाशवाणी होती है ही आकाशवाणी आहे उसके चेलों के लिए त्याच्या शिष्यांसाठी कि यही है मेरा प्रिय पुत्र है, की हाच आहे तो जो माझा प्रिय पुत्र आहे, जिससे मेरा हृदय प्रसन्न है, खुश है। आणि याच्याविषयी मी संतुष्ट आहे, मी खुश आहे। इसकी सुनो, याचा ऐका, इसकी सुनो, याचा ऐका, इसकी सुनो। याचा ऐका। इसका मतलब ये है कि जब वो कहता है तो हमें करना है। याचा अर्थ हा की जे काही तो बोलतो ते आम्हाला करायचं आहे। एक बार एक शादी में कुछ समस्या खड़ी हो गई, एकदा एका विवाहामध्ये, लग्नामध्ये काही समस्या और निर्माण यीशु मसीह वहां पर थे, आणि येशू ख्रिस्त त्या ठिकाणी होते। और यीशु मसीह
के पास में ये खबर जाती है, आणि येशू कडे ती एक बातमी पोहोचते. लेकिन उससे पहले उसकी उसकी माता जो है, यीशु की माता के पास में लोग जाते हैं. पण त्याच्या अगोदर येशूच्या आईकडे काही लोक जातात वो कहते हैं कि अरे यहाँ पर समस्या खड़ी हो गई. आणि ते म्हणतात इथं काहीतरी समस्या निर्माण झाली आहे. उसकी माता कहती है, त्याची माता बोलते जो मेरे बेटे के पास में जाइए, माझ्या मुलाकडे जा, यीशु के पास में जाइए, येशूकडे जा और वो जो कहता है वो करिए. आणि तो जे काही म्हणतोय बोलतोय ते करा. वो जो कहता है उसकी सुनिए, तो जे काही बोलत आहे त्याचं ऐका और जो वो कहेगा उसको करिए. आणि जो तो काही बोलेल ते तुम्ही करा. और सब लोग यीशु के पास में जाते हैं आता सर्व लोग येशूकडे जातात और यीशु को समस्या बताते हैं. आणि येशूला समस्या सांगतात. और जब यीशु समस्या सुनता आणि है, जेव्हा येशू समस्या ऐकतो वो जो वहां समस्या थी उस समस्या के पास में देखता है. आणि तो त्या समस्येकडे पाहतो. समस्या क्या थी? समस्या काय होती? घड़े खाली हो गए. ते जे रांझण आहेत ते रिकामे झाले होते जो द्राक्षरस के घड़े थे वो खाली हो गए. आणि द्राक्ष रसाचे रांझण रिकामे झाले होते. यीशु मसीह ने उस समस्या खाली घड़ों के पास में देखा आणि येशू ख्रिस्ताने ती समस्या ती जे रिकामे रांझण आहे त्यांच्याकडे पाहिलं और यीशु मसीह ने कहा, आणि येशू म्हटला इसको लबालब पानी से भर दो. ह्याला काठोकाठ पाण्याने भरा. अब वो जो लोग सुन रहे थे, आता ते जे लोक ऐकत होते समस्या थी, वो द्राक्षरस खत्म हो गया. समस्या ही होती की त्यांच्याकडचा द्राक्षरस संपला होता हाँ, द्राक्षरस लेके आना था. आणि द्राक्षरस घेऊन यायचा होता. अब यीशु मसीह के पास में वो समस्या सुलझाने के लिए गए थे. आता हे येशूकडे ती समस्या सोडवण्यासाठी गेले शायद होते उन्हें लगा हो कि यीशु मसीह कहीं अच्छा एड्रेस देगा जहाँ पे द्राक्षरस मिलता है. आणि कदाचित त्यांना असं वाटलं की येशू ख्रिस्त कुठला तरी पत्ता देईल की तिथे जाऊन तुम्ही द्राक्षरस घेऊन या हम भागते हुए वो लेकर आ जाए. आणि मग ते धावत जाऊन ते घेऊन येतील. लेकिन यीशु मसीह ऐसा नहीं कह रहा पण है. येशू असं काही बोलत नाही. यीशु मसीह सिंपल एक शब्द कहता है, येशू मसीह त्या ठिकाणी साधं सरळपणाने सांगतोय आपके पास में क्या है? तुमच्याकडे काय आहे? पानी है. पाणी आहे. यीशु मसीह देखिए कोई बड़ी चीज करने नहीं कहता आता है. पहा येशू ख्रिस्त कधीही कुठलीही मोठी गोष्ट करायला आम्हाला सांगत जो हमारे पास है ना उसी को लेकर वो कहता है. जे आमच्याकडे आहे ना तेच तो करायला सांगतो. जो हमारे पास में है ना उसी को यीशु मसीह उसी को अद्भुत काम करता है. आणि जे काही आमच्याकडे आहे त्याद्वारेच परमेश्वर अद्भुत काम करतो. 5,000 लोगों को भी 5,000 लोगों को 5 रोटी 2 मछली से खिलाया. 5,000 लोकांना 5 भाकरीन 2 माशांमध्ये खाऊ घातलं उन्होंने ब्रेड लेकर नहीं आया. आणि त्यांनी काही ब्रेड नव्हते घेऊन जो आले. उनके पास में था जे काही त्यांच्याकडे उसी होतं, से प्रभु ने अद्भुत काम किया. त्याद्वारेच परमेश्वरने अद्भुत काम लेकिन केलं. ये अद्भुत काम जो होते हैं ये किसके द्वारा होते हैं? पण हे जे अद्भुत काम होतात ही कुणाद्वारे होतात? ये आज्ञा पालन के द्वारा होते हे हैं. आज्ञा पालनाच्या द्वारे होतात. आज्ञा पालन जब करेंगे तो अद्भुत नजारे हम देखेंगे. आणि जेव्हा आम्ही आज्ञा पालन करू तेव्हा आम्ही चांगले नजारे पाहू शकू. अब पानी भरने के लिए कहा है, आता पाणी भरण्यासाठी सांगितलंय. पानी भरना है. पाणी भरायचं. अब अपने मन को अपने विचारों को चलाना नहीं है. आता इथं आपले विचार आपलं मन चालवायचं नाहीये. किसी व्यक्ति को बुलाकर एक्सपर्ट को बुलाकर उसकी उस जानकारी नहीं लेना है. आणि कुठला तरी एक्सपर्ट अगदी विशारद व्यक्तीला घेऊन त्या ठिकाणी त्याची माहिती नाही घ्यायची. यीशु मसीह ने कहा येशू काय म्हटला? बस पानी से भर दो. फक्त पाण्याने भरा. अब वो कैसे भरे मुझे मालूम नहीं. आता ते कसं भरायचं ते मला माहित नाही. वो कुड़कुड़ कर भर रहे हैं या हर्ष के साथ में भर रहे हैं मुझे मालूम ते नहीं. आनंदाने भरत होते का कुरकुर करत भरत होते मला माहित नाही. लेकिन एक बात जानता हूँ, पण एक गोष्ट मला माहित आहे, जो यीशु ने कहा उन्होंने किया. जे येशू बोलला त्यांनी ते केलं. पानी से भरो, पानी से भर दिया. पाण्याने भरा, पाण्याने भरलं. भर दिया, भरलं, लबालब भर गए. काठोकाठ भरलं. यीशु के पास में आए. येशूकडे आले. अब क्या करें यीशु? आता काय करू? हमने मटके भर दिए. आम्ही ती रांजणं भरली. यीशु ने कहा आप निकाल लो. येशू म्हणला आता काढा. सिंपल शब्द है. सोपा शब्द. पहले भर दो, आधी भरा, अब निकाल लो. आता काढा. अरे हम क्या मांग रहे हैं और ये क्या कह रहा है? अरे आम्ही काय मागतोय आणि हा काय बोलतोय? पहले भर रहे हो, आधी भरायचंय, अब निकाल दो. आता काढा. क्या होगा इसके बीच में? आता ह्याच्यामध्ये काय झालं? आप निकाल के तो देखिए. काढून तर बघा. आप निकाल के तो देखिए. काढून तर बघा. शायद एक गिलास निकाला होगा. कदाचित एक ग्लास काढला असेल. और गिलास जब पानी से भरा तो उसका वो देखा उन्होंने पानी से भरा हुआ है. आणि जेव्हा तो ग्लास भरून बाहेर काढला असेल कदाचित त्यांनी पाहिलं असेल की तो पाण्याने भरलेला आहे. लेकिन जब यीशु कहते हैं कि इसको अभी एक निकालो, येशू जेव्हा म्हणतो की आता त्याला काढा, जब उन्होंने निकाला जेव्हा काढलं तो सब चेंज हो गया. तो सगळं बदललं. तो सब बदल गया सगळं बदललं. और उन्होंने चक्कर देखा. आणि त्यांनी चाखून बघितलं. वो तो कहते ये पहले से भी अच्छा है. आणि ते म्हणतात हे तर अगोदरपेक्षा चांगला ये आहे. तो पहले से भी अच्छा है. अगोदरपेक्षा चांगला आहे. हम इतनी मेहनत करके सबसे बढ़िया लेकर आए थे. आम्ही एवढे मेहनत करून सगळ्यात उत्तम असं घेऊन आलो होतो. जो खाना स्वादिष्ट होता है ना वो पहले खत्म होता है. आणि जे चांगलं स्वादिष्ट जेवण असतं ते अगोदर संपून जातं. वो पहले द्राक्ष खत्म हो गया. ते पहिला द्राक्षारस आधीच संपून गेला. स्टार्टर पे गए लोग सबसे पहले. सगळे स्टार्टरवरच गेले. लेकिन उससे भी बढ़िया
यीशु मसीह ने वहां बना के रख पण दिया। त्याच्यापेक्षा उत्तम त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताने बनवून ठेवलं ये होतं. किस पर आधारित था? हे कशावर आधारित होतं? आज्ञा पालन, आज्ञा पालनावर. आज्ञा पालन पर। आज्ञा अगर पालनावर. आज्ञा पालन प्रभु की करेंगे, जर प्रभूचं आज्ञा पालन केलं, बड़ी बड़ी चीजों को देखेंगे, मोठ्या मोठ्या गोष्टी पाहाल, बड़े बड़े नजारों को देखेंगे। मोठमोठे नजारे पाहाल. और शैतान यही नहीं चाहता आणि सैतानाची हीच इच्छा नाहीये आप और मैं आज्ञा पालन ना करें की तुम्ही आणि मी आज्ञा पालन करू और नये, प्रभु के चमत्कार को ना देखें। देवाचे चमत्कार पाहू नये. आदम के जीवन में वही किया, आणि आदम के जीवन में वही किया। आणि त्या आदम आदम आदामाने त्याच्या जीवनामध्ये तेच केलं. हवा बाईचा नवरा आदम, हवेचा नवरा हाँ आदाम, आदम, उन्होंने वही किया त्यांनी तेच केलं और उसने वो करवाया। आणि ते त्यांनी करवून और घेतलं. यही षड्यंत्र वो यीशु मसीह के पास में आणि लेकर आया हेच षडयंत्र तो येशूकडे देखील घेऊन आला कि प्रभु की आज्ञा को तोड़े। की तो प्रभूची आज्ञा मोडेल. एक आदम फेल हो गया, एक आदाम फेल झाला, लेकिन दूसरा आदम पास हुआ। पण दुसरा आदाम पास झाला. अब तीसरे आदम की बारी है, आता तिसऱ्या आदामाची वेळ आहे, हमारी बारी है। आमची वेळ आहे. हम प्रभु की आज्ञाओं पर चलते हैं आम्ही देवाच्या आज्ञांवरती चालतो या हम उसको नकारते हैं। की आम्ही त्याला नकारतो. नकारते इसका मतलब ये हुआ कि शैतान षड्यंत्र में पास हुआ। नकारतो याचा अर्थ हा झाला की षडयंत्र आपल्या विरुद्ध जे षडयंत्र रचतो त्यात तो पास झालाय. इसलिए किसी भी आज्ञा का पालन नहीं तोड़ना है। आणि म्हणून कुठल्याही आज्ञेचं पालन आम्ही करायला हवंय, ते तोडता कामा नये. क्योंकि हमारे प्रभु ने दी हुई आज्ञा है। कारण ही प्रभूकडून आलेली आज्ञा मैंने आहे. पिछले 2-3 हफ्ते से इसको लेकर हम चल रहे हैं। आणि मागची 2-3 आठवड्यामध्ये आम्ही हे घेऊन चाललेलो आहोत. हम ये आज्ञा के प्रभु से प्यार करें। आमची आणि ही देवाची आज्ञा आहे की आम्ही देवावरती प्रेम करावं. और दूसरी बात हमने देखा कि हम परमेश्वर को देना है। आणि दुसरी गोष्ट आम्ही पाहिलं की आम्ही देवाला द्यावं. जो हमारा 10वां भाग है वो प्रभु के भंडार में लेकर आना आणि है। जो आमचा 10वा भाग आहे तो मी देवाच्या भंडारामध्ये घेऊन प्रभु यावा. की इच्छा नहीं कि हम गरीब रहें। देवाची इच्छा नाही की आम्ही गरीब असावं. और जब हम उसकी आज्ञा पालते आणि हैं जेव्हा आम्ही त्याच्या आज्ञा पाळतो तो प्रभु के अद्भुत आकाश के झरों को खोलता हुआ दिखेंगे। आणि परमेश्वर त्याचे आकाश कपाट उघडताना आम्ही पाहू. ये हमारी आंखों से देखेंगे। हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहू. मैंने पिछले हफ्ते में इसके और गहराई से मैंने इसको बताया। आणि मागच्या आठवड्यामध्ये मी अगदी सखोल तुम्हाला सांगितलेलं आहे. इसको शैतान आएगा, हमारे विचारों को खत्म करेगा। सैतान येईल आमचे विचार संपवण्यासाठी. यांना पैसे की क्या गरज है, त्यांना काय गरज आहे पैशाची, बहुत पैसा आता है। भरपूर येतो पैसा. अब उनको ही मालूम है, हमें नहीं मालूम कहाँ से आता है, लेकिन सामने वाले को पता है कि इनके पास में बहुत ज्यादा पैसा आम्हाला आता है। नाही माहिती पण समोरच्याला अगदी माहिती असतं की ह्यांना कुठून आणि काय येतं ते. हमारी लाइफस्टाइल देखकर आमचे लाईफस्टाईल पाहून प्रभु ने ऐसा रखा है तो क्या करेंगे हम? प्रभूंनी ठेवलंय असं तर काय करणार आम्ही. जेब में कुछ नहीं है, खिशात भले काही नसो लेकिन लाइफस्टाइल ऐसी है। पण लाईफस्टाईल अशीच आहे. क्यों है मालूम है? का माहितीये का? क्योंकि हमारे हृदय में प्रभु बसता कारण है। आमच्या हृदयामध्ये परमेश्वर वसतो. जब भी हमें जरूरत होती है जेव्हा आम्हाला गरज पडते प्रभु का अनुग्रह से देता है। देव त्याच्या कृपेने हमारा एक ही पुरवतो. काम है, आमचं काम एकच, ज्यादा बुद्धि नहीं चलाना, जास्त बुद्धी चालवायची नाही, ज्यादा होशियार नहीं बनना, जास्त हुशार ज्यादा बनायचं, ज्ञानी नहीं बनना। फार ज्ञानी बनणार जो नाही. प्रभु ने कहा है जे प्रभूने वो सांगितलं करना, ते करायचं, वो करना है। ते जब करायचं. हम उसको करेंगे जेव्हा आम्ही ते करू अद्भुत नजारे देखेंगे। तेव्हा अद्भुत कृत्य पाहू. अगर शंका आएगी, शंका आली अगर तर, अगर अगर शंका है, संशय है, जर शंका आहे, संशय आहे इनके पास में बहुत है, की यांच्याकडे खूप आहे, इनके पास में अच्छे लोग हैं, यांच्याकडे चांगले चांगले लोक आहेत, बहुत सारे पैसे आते हैं, खूप पैसे येत असतात, हमें डालने की जरूरत नहीं है, आम्हाला टाकायची गरज नाही. ये कौन चला रहा है? कोण चालवते, कौन कह रहा है? कोण सांगते? कोई तो शक्ति है जो हमें गरीब रखना चाहती है। कोणती तरी शक्ती आहे जी आम्हाला गरीब ठेवू इच्छिते. कोई तो शक्ति है जो हमें आगे नहीं लेके जाने कुठली देती, तरी शक्ती जी आम्हाला पुढे घेऊन जाऊ इच्छित नाही, जो हमें 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 शापित रखना जे चाहती है। आम्हाला शापित ठेवू इच्छिते. और प्रभु का वचन कहता है कि जो देता नहीं वो शापित है। देवाचं वचन सांगतं की जो देत नाही तो शापित आहे. मैं नहीं कह रहा हूँ, मी नाही म्हणत आहे, ये प्रभु का वचन कह हे रहा है। देवाचं वचन आहे. इसलिए हमें आज्ञाओं का पालन करना आणि है। म्हणून आम्हाला आज्ञांचं पालन करायचं आहे. और ये मैंने पिछले ये दर्दनाक और बड़ी खतरनाक आज्ञा है। आणि मी मागच्या वेळी सांगितलं की फार दुःखद आणि वेदनादायक आज्ञा आहे. लेना जानते हैं घ्यायचं कळतं पर देना नहीं पण जानते। द्यायला आम्हाला हम कळत. आशीष मांगते हैं, प्रभु वहाँ पैसे अटके हुए हैं, खोल देना दरवाजे, आणि प्रभू आम्ही आशीर्वाद मागतो, प्रभु इथं पैसे अडकलेले आहेत, जरा दरवाजे उघड ना. और प्रभु खोल देता प्रभू दरवाजे, उघडतो दरवाजे उसके बाद में सब बंद हो जाता आणि है। त्याच्यानंतर सगळं बंद होऊन जातं. प्रभु हॉस्पिटल से निकाल, प्रभू या हॉस्पिटल मधून काढ. प्रभु निकाल देता है। प्रभू काढतो. हम सिर्फ लेना जानते हैं आम्हाला खुदा से, फक्त घ्यायचं कळतं देवाकडून, हमें देना नहीं जानते। द्यायला आम्हाला कळत नाही. हर एक आज्ञा के पीछे एक हेतु है प्रभु का। प्रत्येक आज्ञेच्या मागे देवाचा काहीतरी हेतू आहे. देने के पीछे प्रभु का हेतु है। देण्याच्या मागे देखील त्याचा हेतू आहे. क्या हेतु है प्रभु का? काय हेतू उसके परमेश्वराचा? आकाश के झरों के उसके आकाश के स्वर्ग के झरों के खोलकर वो हमें देना चाहता है। आकाश कपाट उघडून तो आम्हाला देऊ इच्छितो. आकाश के झरों के खोलकर देगा आकाश कपाट उघडून तो आम्हाला देऊ इच्छितो. और अपने टाइल्स को मैं
प्रभु का वचन कहता है अपने टाइस को अपने घर में लेकर आए। आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला असं सांगतं की आपला जो दशमांश आहे ते देवाच्या भवनामध्ये घेऊन या. हम हमारे दशमांश को भी फेरबदल कर देते हैं। आम्ही आमचा दशमांश आहे त्याच्यामध्ये देखील बदल घडून आणतो. आज उसको जरूरत है उसको दे दिया, आज ह्याला गरज आहे त्याला देऊन टाकलं, उसको जरूरत है उसको दे दिया। त्याला जरूरत आहे त्याला देऊन टाकलं. अगर बाइबल का गहराई से आप अध्ययन करेंगे तब पता चलेगा प्रभु ने कहा पूरा दशमांश भंडार में पण लेकर जेव्हा आए। तुम्ही बायबलचा पवित्र शास्त्राचा सखोल अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला हे कळून येईल की जो दशमांश आहे तो संपूर्ण तुम्हाला त्याच्या भांडारामध्येच घेऊन और यायचा उसके बाद में प्रतिज्ञाएं हैं, आणि त्याच्यानंतर प्रतिज्ञा आहे, उसके बाद में प्रतिज्ञाएं हैं। त्याच्या नंतर प्रतिज्ञा आहे. इसलिए अपने दशमांश को कभी भी हाथ नहीं आणि लगाना। म्हणून आपल्या दशमांशाला कधीही हात लावू नये. सबसे पहला आदर उसका करना, सगळ्यात अगोदर त्याचा आदर करायचा आहे, क्योंकि उसके पीछे एक प्रतिज्ञा छुपी हुई कारण है। त्याच्या मागे एक प्रतिज्ञा लपलेली आहे. अभी मैं ज्यादा गहराई में नहीं जाना चाहता आता मी उसको। फार खोल जाऊ इच्छित नाही. आत्मिक तौर से उसका क्या है ना, मैं शुक्रवार की बाइबल स्टडी में आप आइए, मैं उसमें बताता हूँ आणि ये। आत्मिकरित्या याचा काय अर्थ आहे शुक्रवारच्या बायबल स्टडीमध्ये तुम्ही जॉईन व्हा त्यावेळेस तुम्हाला ते कळेल. आपको लिंक भेजी जाएगी, आप राजेश भाई से संपर्क कर सकते आणि हैं। लिंक तुम्हाला पाठवले जाईल आणि राजेश दादांशी तुम्ही संपर्क साधा. क्योंकि देने के विषय में बोला बस लोगों के ना बाल खड़े हो जाते हैं, कारण देण्याविषयी बोललो की लगेच लोकांचे केस उभे राहतात. लेकिन जो मुझे प्रभु ने कहा है मैंने बता दिया। पण जे मला प्रभूने सांगितलं ते मी सांगितलं ये मैं कई सालों से करता हूँ आणि हे मी कित्येक वर्षापासून करतो. और प्रभु के अनुग्रह में देखता हूँ आणि देवाची कृपा मी पाहतो, और उसके हाथ को देखता हूँ। त्याचा हात मी पाहतो. जब भी जरूरत होती है जेव्हा गरज पडते उससे पहले वो आ जाता है, त्याच्या अगोदर तो येतो, उससे पहले आ जाती त्याच्या है, अगोदर तो येतो उस झरों के खोल देता है आणि प्रभु। त्याचे आकाश कपाट तो उघडतो. मैंने उसका अनुभव किया है। मी त्याचा अनुभव घेतलाय. इसलिए शैतान जोर लगाएगा कि हम आज्ञा को ना आणि पालें। म्हणून सैतान जोर लावेल की आम्ही त्याच्या आज्ञा पाळू नये. फिर हमने देखा कि माता पिता की आज्ञाओं में रहना है। आणि नंतर आम्ही पाहिलं की आमच्या आई वडिलांच्या आज्ञेमध्ये आम्हाला राहायचंय. यीशु मसीह अपने माँ बाप की आज्ञाओं में था। येशू ख्रिस्त आपल्या आई वडिलांच्या आज्ञेमध्ये होता वचन कहता है कि यीशु मसीह अपने माता पिता के वश में था, आणि देवाचं वचन सांगतं की तो आपल्या आई वडिलांच्या अधीन होता, वश में था। त्यांच्या हातात होता. वश का मतलब है उनके कंट्रोल में था, उनके नियंत्रण में था। त्यांच्या नियंत्रणामध्ये तो होता. आजकल के बच्चे नियंत्रण में रहते नहीं हैं। आजकालची मुलं नियंत्रणात राहत नाहीत. आप एक बोलेंगे वो दूसरा करेंगे, एक सांगितलं की ते दुसरंच करतात. लेकिन यीशु मसीह अपने माता पिता के अधीनता में नियंत्रण में था। पण येशू ख्रिस्त आपल्या माता पितांच्या अधीन होता, त्यांच्या नियंत्रणामध्ये त्यांच्या देखरेखीमध्ये होता. क्यों ऐसा? का असं? क्योंकि उसके माता पिता प्रभु के अधीन में थे। कारण की त्याचे आई वडील हे देवाच्या अधीन होते. प्रभु यीशु मसीह के माता पिता खुदा के परमेश्वर के अधीनता में उसके नियंत्रण में थे। येशू ख्रिस्ताचे आई वडील देखील परमेश्वराच्या नियंत्रणामध्ये त्याच्या अधीन होते. हम बहुत बार बच्चों से अपेक्षा करते हैं कि उसने बाइबल पढ़े, उसने ऐसा करे, उसने ऐसा करे। आम्ही बऱ्याच मुलांकडून अपेक्षा ठेवते त्यांनी बायबल वाचायला पाहिजे, असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. हम नहीं करते। पण आम्ही काही करत नाही. हर एक माँ बाप से बच्चा सीखता है। प्रत्येक आई वडिलांकडून लेकरू हे शिकत आप असतं. बच्चों को बताने की जरूरत नहीं है। तुम्ही मुलांना सांगायची शिकवायची गरज एक नाही. समय ऐसा रहे कि बच्चे आपको देख सके कि आप घुटनों पे बैठकर प्रभु की आराधना कर रहे आणि हैं। एक वेळ अशी येते ज्यावेळेस ते लेकरं आम्हाला पाहतात की आम्ही गुडघ्यावरून देवाची आराधना करत आहोत. और बच्चों को ये देखने दे कि आप बाइबल को पढ़ रहे हैं। आणि मुलांना हे पाहू द्यात की तुम्ही बायबल वाचत आप आहात. बोलिए मत, तुम्ही बोलू नका, आप करके दिखाइए। तुम्ही करून दाखवा. हमें करके दिखाना है। आम्हाला करून दाखवायचंय. फिर हमारे बच्चे बोलेंगे नहीं, मेरे माता पिता जो बाइबल पढ़ने के लिए उनका एक नियमित समय है, प्रार्थना करने का नियमित से वो खुद करने लगेंगे। आणि जेव्हा ते लेकरं पाहतील की नाही माझ्या आई वडिलांचा प्रार्थना करण्याचा वचन वाचण्याचा एक नियमित समय आहे, ते देखील तसंच पाहून करतील. चर्च जाने का एक नियमित समय है। मंडळीमध्ये जाण्याचा एक नियमित समय आहे. इससे जब हम करेंगे, जेव्हा आम्ही हे करू, चर्च में जाना ये दिखाता है कि हम प्रभु से प्यार करते हैं। मंडळीमध्ये जाणं हे दाखवतं की आम्ही परमेश्वरावरती प्रेम करतो. जब हम बच्चों को लेकर आते हैं जेव्हा आम्ही मुलांना घेऊन येतो तो ये समझ जाते हैं हमारे बच्चे कि हमारे माता पिता परमेश्वर से कितना प्यार करते हैं। ते समजून घेतात मुलं की आमचे आई वडील देवावरती किती प्रेम जब करतात. हम चर्च के अंदर कुछ काम करते हैं, जेव्हा आम्ही चर्चमध्ये काही काम करतो, हमारे बच्चे सीखते हैं कि हमारे माता पिता चर्च के अंदर कुछ काम कर रहे हैं। आमचे लेकरं शिकतात की आमचे आई वडील चर्चमध्ये काहीतरी काम करतायत. क्यों काम कर रहे हैं वो सीखते हैं, का काम करतायत ते शिकतात. और ये सीखते हैं कि हमारे मम्मी डैडी ये प्रभु से प्यार करने वाले हैं। आणि मग ते शिकतात की आमचे आई वडील हे देवावरती प्रेम करणारे आहेत. और जब हम करेंगे जेव्हा आम्ही हे करू, हमारे बच्चे सीखेंगे। आमचे लेकरं शिकतील. शैतान ने उस कब्र में रहने वाले व्यक्ति को क्या किया मालूम? सैताने त्या कबरेमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला काय केलं माहितीये का?
वो कब्र में रहा करता था। तो कबरेत राहत असे परमेश्वर का वचन कहता है उसको जंजीरों से बेड़ों से बांधते आणि थे देवाचं वचन असं सांगतं त्याला साखळ दंडाने बांधून ठेवलेलं और होतं वो तोड़ देता था। आणि तो ते तोडून टाकायचं बड़े बड़े जंजीरों से बांधते थे, आणि मोठमोठ्या साखळ दंडाने त्याला बांधत वो असे तोड़ देता था। आणि ते तोडून टाकत असे इसका मतलब क्या हुआ मालूम याचा है? अर्थ काय झाला माहितीये का? शैतान नियमों में, आज्ञा में नहीं रहने देता। सैतान जो आहे नियमामध्ये आज्ञेमध्ये राहून देत नाही। शैतान उसके अंदर था, सैतान त्याच्यामध्ये होता लोग चाहते थे कि वो नियंत्रण में रहे, आणि लोकांची इच्छा होती की त्यांनी नियंत्रणामध्ये राहावं, लेकिन वो नियंत्रण को तोड़ देता पण था। ते नियंत्रण तो तोडून देत होता। शैतान यही चाहता है सैतानाची हीच इच्छा हम आहे नियंत्रण को तोड़ दे। की आम्ही नियंत्रण तोडून टाकावं। ये आदमी जंजीरों को तोड़ देता था। आता हा व्यक्ती साखळदंड तोडून देत होता। इसका मतलब ये है याचा अर्थ हा वो सीमा में नहीं रहना चाहता, तो सीमेमध्ये राहू इच्छित वो नव्हता, मर्यादा में नहीं रहना चाहता, मर्यादेत राहू इच्छित नव्हता, आज्ञा में नहीं रहना चाहता, आज्ञेमध्ये राहू इच्छित जिसको नव्हता। जो कहा है उसमें नहीं बना रहना जे त्याला रहना चाहता, सांगितलं गेलेलं होतं त्याच्यामध्ये त्याला राहायचं नव्हतं, वो तोड़ देता था। तो तोडून टाकत होता। आज भी शैतान वही कर रहा है, आजही सैतान तेच करतो, लोगों को आज्ञा उसको तोड़ना, मर्यादा में नहीं रहना सिखा रहा है। लोकांना आज्ञेमध्ये न राहणं, मर्यादेमध्ये न राहणं शिकवतो। इसलिए इस बात का ध्यान आणि रखें। म्हणून या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे। शैतान सबसे पहले घर में नहीं रहने देगा। सगळ्यात प्रथम सैतान घरात राहू देणार नाही। देखिए उस कब्र में जो पड़ा हुआ व्यक्ती था, शैतान जिसके अंदर था, उसने सबसे पहले घर से अलग किया। आणि पहा जो त्या कबरेमध्ये राहणारा व्यक्ती होता ज्याच्यामध्ये सैतान होता, सगळ्यात प्रथम त्याला घरामध्ये राहू दिलं नाही। उसने घर में नहीं रहने दिया। त्याने घरामध्ये त्याला राहू दिलं नाही। दूसरी बात उसने उसके कपड़े निकाल दिए, दुसरी गोष्ट त्याचे कपडे फाडले गेले, उसको नंगा कर दिया। त्याला त्या ठिकाणी विवस्त्र केलं गेलं वो सहभागिता दूर लेकर आणि जाएगा। सहभागितेपासून त्याला दूर घेऊन प्रभु गेला। का घर, प्रभु की कलसिया से वो दूर लेकर जाएगा प्रभूचं घर, प्रभूचे मंडळीपासून तो दूर घेऊन जाईल और वो नियंत्रण में नहीं रहने आणि देगा। तो नियंत्रणात राहू देणार नाही। ये उसकी चाल है, ही त्याची चाल ये आहे, उसका षड्यंत्र है। त्याचं षड्यंत्र आहे उसे अच्छा लगता है कपड़े निकालना, आणि त्याला चांगलं वाटतं कपडे काढणं, लज्जास्पद बात है ये। आणि ही लज्जास्पद गोष्ट आहे। जब प्रभु उसके घर से दूर जाते हैं, जेव्हा प्रभूच्या घरापासून दूर जातो वो तैयार है तो तयार आहे हमारे धार्मिकता के वस्त्र, पवित्रता के वस्त्र, याजकीय वस्त्र निकालने के आमचे लिए, धार्मिकतेचे वस्त्र, पवित्रतेचे वस्त्र, याजकीय वस्त्र काढण्यासाठी प्रभु से दूर लेकर जाएगा। तो प्रभूपासून दूर घेऊन जाईल। खोए हुए पुत्र के बारे में देखिए, आणि उधळ्या पुत्राविषयी आपण माहिती आहे आपल्याला, उसने घर से दूर लेकर गया। तो घरापासून दूर घेऊन गेला। शैतान की यही इच्छा है कि हम घर से दूर लेकर जाए, सैतानाची इच्छा हीच आहे की तो आम्हाला घरापासून दूर घेऊन जावं, हम आज्ञा में बने रहें। आम्ही आज्ञा पालनामध्ये राहावं। आमेन। आमेन। पड़ोसी को कहना आज्ञा में बने रहें, उसकी चाल युक्ति को समझें। त्याच्या चाली, त्याच्या युक्ती ओळखून घ्या। ये कोई अब आगे बताऊंगा मैं कि किस प्रकार वो आदमी के अंदर घुसकर किस प्रकार काम करता है आणि पुढे मी सांगणार आहे की तो व्यक्तीमध्ये कसा घुसतो आणि त्याप्रमाणे काम करून और उसको कैसे पहचानना है, आणि त्याला कसं ओळखायचं, कैसे पहचानना है। कसं ओळखायचं, और ये अनुभव के द्वारा आएगा। आणि हे अनुभवातून येईल। और प्रभु ने कहा है, प्रभू म्हटला जाओ सारी सृष्टि में सुसमाचार की घोषणा करो। जा आणि सर्व सृष्टीमध्ये जाऊन सुवार्तेचं घोषणा करा। ये उसकी आज्ञा है। ही त्याची आज्ञा आहे। मत्ती को सुसमाचार 28 अध्याय 18 से आगे जब पढ़ते हैं, मत्ती 28:18 पासून पुढे जेव्हा आम्ही वाचतो वहां पे लिखा है, त्या ठिकाणी लिहिलंय, प्रभु यीशु ने चेलों को बुलाया, प्रभूने शिष्यांना बोलवलं, उसने सब अधिकार दिया त्याला सर्व अधिकार दिला और उसने कहा जाओ सारी सृष्टि में जाकर सुसमाचार की घोषणा करो। आणि त्याला सांगितलं जा आणि सर्व सृष्टीला जाऊन सुवार्तेची घोषणा ये एक करा। महान आज्ञा है ही महान आज्ञा आहे जो आपको हर एक मसीह व्यक्ति को सुनाना है। जे प्रत्येक आम्हाला ख्रिस्ती व्यक्तीला ऐकवायची आहे। हर एक व्यक्ति जो मसीह व्यक्ति जो यीशु मसीह विश्वास करता है, यह उसका कर्तव्य है कि हर एक किसी को वो सुसमाचार सुनाए। आणि प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीचं हे कर्तव्य आहे की त्यांनी जाऊन देवाची सुवार्ता जो सांगावी। प्रभु ने आपके लिए किया है जे प्रभूने तुमच्यासाठी वो केलंय गवाहियां दे। ते साक्षी द्या। यीशु ने क्या किया है येशूने काय केलंय उसको कहें। ते सांगा। इसीलिए प्रभु ने हमारे जीवन में गवाहियां निर्माण की आणि है। म्हणून तर परमेश्वरने आमच्या जीवनामध्ये साक्षी निर्माण केल्यात। ये उसकी आज्ञा है, त्याची आज्ञा आहे हम सुसमाचार सुनाएं। की आम्ही ती सुवार्ता सांगावी, क्योंकि ये सुसमाचार लोगों को अनंतकालिक जीवन में लेकर कारण जाएगा। हा ही सुवार्ताच आहे जी लोकांना सार्वकालिक जीवनामध्ये घेऊन जाईल। हम कितने लोगों को सुसमाचार आम्ही सुनाया है? किती लोकांना आजपर्यंत सुवार्ता सांगितली। मैं ये नहीं कह रहा हूं कि आप झोला लीजिए और पूरा निकलिए। मी असं नाही म्हणत की तुम्ही झोडी घ्या आणि सगळं सोडून निघा। आप जहां कहीं भी हैं, जिथे कुठे आहात, जहां रहते हैं, ज्या ठिकाणी तुम्ही राहता, आप जहां काम करते हैं, ते काम करता, जहां कहीं जाते हैं, जिथे कुठे जाता,
जो आपके पड़ोस में है जे तुमचे शेजारी आहेत उनको कहिए, त्यांना सांगा, सुसमाचार कहिए। सुवार्ता सांगा। बहुत बार हम लज्जित होते हैं, बऱ्याचदा आम्हाला लाज वाटते, इनको अगर सुसमाचार सुनाए तो कैसा लगेगा? त्यांना जर सुवार्ता सांगितली त्यांना कसं वाटेल, ये लोग वो कहेंगे नहीं नहीं क्रिश्चियन लोग हैं, आणि मग ते म्हणतील नाही नाही हे तर ख्रिस्ती लोक आहेत देखिए अपने धर्म को बढ़ाने के लिए कर रहे हैं। आणि पहा यांचा धर्म वाढवण्यासाठी बोलतायत। ये हम सोचते हैं, हे आमचे विचार और आहेत वो चीज हमें रुकाती है सुसमाचार सुनाने के आणि लिए। या गोष्टी आम्हाला थांबवतात सुवार्ता सांगण्यापासून। लोग गंदा काम करने के लिए सोचते नहीं है, आणि लोक वाईट काम करण्यासाठी विचार करत नाहीत, दारू पीने के लिए सोचते नहीं, दारू पिण्यासाठी विचार करत गंदा नाहीत, काम करने के लिए सोचते नहीं, आणि घाणेरडं काम करण्याविषयी विचार करत नाहीत, वो सोचते नहीं, ते विचार नाही वो करत, करते हैं। ते करतात। अरे हमारे पास तो अनंत जीवन है, वो हमें बताना ही है। अरे आमच्याकडे तर सार्वकालिक जीवन आहे तर ते आम्हाला सांगायचंच लोगों आहे। को अच्छा लगे ना लगे, लोकांना आवडो की ना आवडो, जो मैंने कहा है, जे मी सांगितलंय जो सुसमाचार के अंदर जीवन है, त्या सुवार्तेमध्ये जीवन आहे उसको बता देना ते है। आम्हाला सांगायचं आहे। और एक जो आपने बीज बोया है, आणि जे बी तुम्ही रोवलंय एक न एक दिन वो जरूर उगेगा, एक ना एक दिवस ते निघणार आहे, उगेगा, उगणार आहे। उगेगा। क्यों मालूम? का माहितीये का? यीशु मसीह का जो बीज रूपी वो वचन है, ये कभी खराब नहीं होता। कारण येशूचं जे बी रूपी वचन आहे ते कधीच खराब होणार नाही। आप देखो, जब किसान बीज लेकर जाता है, आता पहा, जेव्हा जो शेतकरी आहे बियाणं घेऊन जातो शुरुआत की तारीख और उसके खराब होने की तारीख लिखी होती है। आणि त्याच्यावरती त्या ठिकाणी त्याची सुरुवातीची आणि त्याची खराब होण्याची जी तारीख आहे ती लिहिलेली आहे। इंग्लिश में क्या कहते हैं? Expiry. हाँ, डेट वो रहती है, वो लोग देख के फिर लेते हैं। आणि मग ती एक्सपायरी डेट बघून आम्ही ते घेतो, बीज भी ते बियाणं पण। मतलब इसका मतलब है वो खराब होगा। याचा अर्थ हा आहे की ते खराब होणार आहे। मेरे यीशु का वचन तो हजारों साल से चलता आ रहा है, कभी खराब नहीं होता। माझ्या देवाचं वचन तर हजारो वर्षांपासून आलेलं आहे, ते कधीच खराब होत उसके नाही। अंदर जीवन है, त्याच्यामध्ये जीवन आहे, वो कभी खराब नहीं ते होता। कधीच खराब होत नाही। आमेन। आमेन। वो एक दिन जरूर काम करेगा। एक ना एक दिवस ते जरूर काम करेल। हमारा काम है सुसमाचार फैलाना। आमचं काम आहे सुवार्ता सांगणं। आमेन, आमेन, आमेन। आमेन। और ये शैतान रोकेगा। आणि सैतान आम्हाला थांबवेल। क्यों रोकेगा? का थांबवेल? क्योंकि उसको मालूम है अगर इसने सुसमाचार सुनाया, कारण की त्याला माहित आहे जर ह्याने सुवार्ता सांगितली परमेश्वर का राज्य बढ़ेगा। तर परमेश्वराचं राज्य वाढेल। इसलिए यीशु ने क्या किया मालूम आणि है? म्हणून येशूने काय केलं माहिती आहे? हर एक अधिकार हमको दे दिया। प्रत्येक अधिकार आम्हाला दिला। बीमारी पर अधिकार दे दिया, त्या रोगांवरती अधिकार दिला, दुष्टात्माओं पे अधिकार दे दिया, दुष्टात्म्यांवरती अधिकार दिला, निसर्ग पर अधिकार दे दिया। निसर्ग निसर्गावर अधिकार दिला, हवा पानी आंधी तूफान पे भी अधिकार दे दिया। आणि सर्व वादळ वाऱ्यांवरती अधिकार दिला। ऐसा देख रहे हैं? दिया है, हमें दिया है। दिलंय आम्हाला। बाजू वाले को बोलने दिया है। क्या दिया है? क्या, किस पे अधिकार? दुष्टात्माओं पे अधिकार। दुष्टात्म्यांवरती अधिकार। और कहीं उल्टी भावली दिख गई तो उल्टे पैर हम भाग जाते हैं। आणि मग कुठं उलटी बाहुली दिसली की आम्ही उलट पावलांनी मागे पडतो डर लगता, बड़ी डेंजर दिखती। आणि भीती वाटते, फार डेंजर दिसते। प्रार्थना करो दूर, प्रार्थना करणं तर फार लांब। भावली दिखो, कुछ भी दिखो, हर एक चीज पे अधिकार दिया है बाहुली प्रभु ने। दिसू दे, काही दिसू दे, प्रत्येक गोष्टीवर त्याने आम्हाला अधिकार दिलाय। अभी तक इसका अनुभव नहीं लिया दादा। अजून त्याचा अनुभव काही घेतला नाही। आप सुसमाचार शुरू तो करो, तुम्ही सुवार्ता सुरू तर करा, प्रभु का अभिषेक दुष्ट आत्मा को भगाने के लिए करेगा आपका। आणि देव त्याचा अभिषेक करेल दुष्टात्म्यांना पळवण्यासाठी। और झाड़ू मारने की जरूरत नहीं है दुष्ट आत्मा आणि को, दुष्टात्म्यांना झाडू मारत बसायची गरज नाही, आपके शब्द से भागेगी। तुमच्या शब्दांनी पळेल। पानी मारने की जरूरत नहीं है, पाणी मारण्याची गरज नाही, वो मुंह धोकर आएगा वो आदमी। तो माणूस तोंड धुवूनच येईल। पंख मारने की जरूरत नहीं है, पंख मारण्याची गरज नाही, बुक्का मारने की जरूरत नहीं है, बुक्का मारायची गरज आपके नाही। शब्द से दुष्ट आत्मा भागेगी। शब्दांच्या द्वारे दुष्टात्मे पळून जाते, क्योंकि वो आपको पहचानती है, वो आपको पहचानती है, कारण की तो तुम्हाला ओळखतो, वो आपको पहचानती है। तुम्हाला ओळखतो। आप परमेश्वर के बेटे और बेटियां हैं। तुम्ही परमेश्वराचे पुत्र आणि कन्या आहात। आपके अंदर पवित्र आत्मा अग्नि रहता है। तुमच्या मध्ये पवित्र आत्मा अग्नि रूपाने राहतो। मेरा पड़ोसी पहचाने ना पहचाने, माझे शेजारी ओळखो न ओळखो, लेकिन मेरी पहचान जो है एक अलग जगत में है। पण माझी जी ओळख आहे ना वेगळ्या जगतामध्ये आहे। बाजू वाले को बोल दो, शेजाऱ्याला म्हणा मेरी पहचान यहाँ नहीं है, माझी ओळख इथं नाही आहे, पर एक अलग संसार में है। पण वेगळ्या जगामध्ये आहे। वो संसार आपसे डरता है। आणि तो ते जग आम्हाला घाबरतं। मेरी पत्नी डरे या ना डरे, मेरा पति डरे ना डरे, पर वो दुष्ट आत्मा जरूर डरती है। माझी पत्नी किंवा माझा पती मला घाबरो की ना घाबरो, पण ती दुष्टात्मा मला घाबरते। वो जब देखती है, जेव्हा ते पाहतो,
मैं पौल को जानता हूँ, मी पावलाला ओळखतो, मैं यीशु को जानता हूँ, येशूला ओळखतो, मैं इसको भी जानता हूँ. मी ह्याला पण ओळखतो. इसका मतलब हमें हमारी पहचान कहाँ पर है देखिए. याचा अर्थ हा की आमची ओळख कुठे आहे पहा. लूसीफर जानता है, लुसिफर जाणू नये, सरदारों का सरदार शहनशाह, उसको काले अंधकार का शहनशाह है वो. अंधकाराचा तो शहनशाह आहे, वो आपको जानता है. तो तुम्हाला ओळखतो. आमेन. आमेन. कोई पहचाने ना पहचाने, कोणी ओळखो ना ओळखो, आपसे मुकाबला नहीं कर सकते. आपकी बॉडी वैसी नहीं है. आणि तुम्ही असंच काही त्याचं तुम्ही सामना करू शकत नाही. तुमचं शरीर तसं नाहीये लोगों की दृष्टि में. लोकांच्या दृष्टीने. लेकिन कोई बात नहीं. काय हरकत नाही. आप जरी 80 किलो के हैं, तुम्ही 80 किलोचे आहात, 25 किलो के हैं, 25 किलोचे आहात, 30 किलो के हैं, 30 किलोचे आहात, आपके अंदर जो है ना, तुमच्या इस आतमध्ये संसार से भी बड़ा है. तुमच्या आतमध्ये जो आहे ना तो या जगातल्यापेक्षा मोठा आहे. इस संसार से बड़ा है. या जगातल्यापेक्षा मोठा आहे. सुसमाचार सुना है, सुवार्ता सांगा, प्रभु का अभिषेक बहेगा. प्रभूचा अभिषेक सब वाहेल. अधिकार प्रभु ने हमें दिया है. सर्व अधिकार प्रभूने आम्हाला दिलाय. बीमारियों के ऊपर अधिकार दिया है. सर्व रोगांवरती अधिकार दिलाय. अभी तो ऐसा समय है कि हाथ भी नहीं रख सकते किसके ऊपर. आणि आता तर वेळ अशी आली की कुणावरती हातही ठेवू शकत नाही. ये समय वैसा है. वेळच तशी आहे. हमने इसका अनुभव लिया फिर 2-3 साल पहले. आणि ह्या 2 वर्षात आम्ही याचा अनुभव देखील घेतलाय. लेकिन मैं ये जानता हूँ, पण मला हे माहित आहे. ये लोग कहते हैं कि अगर उसे स्पर्श किया तो वो बीमारी हमारे अंदर आ आणि जाएगी, मग तो स्पर्श केला की तो रोग आमच्यामध्ये येईल, संसर्गजन्य रोग आ जाएगा. संसर्गजन्य रोग आमच्यावर. लेकिन मैं ये विश्वास करता पण हूँ, मी हा विश्वास ठेवतो, जिसके ऊपर मेरा हाथ लगेगा ज्याच्यावर माझा हात वो लागेल बीमारी चंकी हो जाएगी. त्याचा रोग बरा होऊन जाईल. हमारी टीम थी, कोरोना पेशेंट में काम कर रहे थे. आणि आमची टीम होती जी कोरोना पेशंट्स मध्ये काम करत होती. शुरुआत में हम भी डर गए थे, सुरुवातीला थोडं आम्ही भ्यालो, लेकिन प्रभु ने ये याद दिलाया. पण प्रभूने हे आठवण करून दिली. उसने मुझसे कहा, त्याने मला म्हटलं, मैं इस दुनिया में आया मी या जगामध्ये आलो बलिदान देने के लिए, बलिदान देण्यासाठी, बलिदान देने के लिए. बलिदान और देण्यासाठी. तो इतने छोटे से डर रहा है, आणि तू एवढं छोट्या गोष्टीला तो घाबरतो. मुझे कॉन्फिडेंस आया. मग मला आत्मविश्वास आला. कोई बात नहीं, काय हरकत प्रभु नाही. सेवा कराने के लिए नहीं आया, प्रभु प्रभु सेवा करने के लिए आया. आणि जो परमेश्वर आहे तो सेवा करून घेण्यासाठी नाही तर करण्यासाठी आला. तो वो कोरोना का समय हो, मग तो करोनाची वेळ असो कोई भी समय हो, किंवा कुठलीही वेळ असो, अगर मेरी मौत कोरोना में लिखी है, जर माझं जो मृत्यू करोनामुळे लिहिला गेलाय उसे कोई टाल नहीं तर सकता. त्याला कुणीच टाळू शकत क्योंकि नाही. मेरे प्रभु के हाथ में जीवन और मृत्यू है, माझ्या प्रभूच्या हातामध्ये जीवन आणि मृत्यू आहे, कोरोना के हाथ में नहीं. करोनाच्या हातात नाहीये. बाजू वाले को बोल दो, कोरोना के हाथ में मृत्यू जीवन नहीं है. किसके हाथ में? मेरे प्रभु के हाथ में. माझ्या प्रभूच्या हातात हम आहे. विश्वास करते हैं. आम्ही विश्वास ठेवतो. आमेन. 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 डरना न मना है. बाजू वाले को बोलो डरना मना है. हाँ, उसको हिला के बोलो डरना मना है. हम सुसमाचार सुनाने के लिए प्रभु ने भेजा है. आम्हाला सुवार्ता सांगण्यासाठी प्रभूने पाठवलंय. ये उसकी आज्ञा है. ही त्याची आज्ञा आहे. डरना मत. भिवू नका. मैं हमेशा याद दिलाता हूं, चित भी है पट भी अपना है. हेड टेल करते ना हम, अपनी जीत है. हेड है या टेल है, अपनी जीत है. काटा पण आपला, छापा पण आपला. यहाँ इस दुनिया में भी है तो यीशु हमारे साथ है. आणि ह्या जगामध्ये आहे ते येशू आमच्या सोबत आहे. इस दुनिया से निकल करके चले तो भी यीशु के साथ है. आणि या जगातून निघून गेलो तरी येशू सोबत आहे. किधर नुकसान है? नुकसान कुठे आहे? बाजू को बोलो नुकसान नहीं है. हाँ. इतना मौत को डरते, इतना मौत को डरते, इतकं भीतात मृत्यूला. अभी जाने दो, ठीक है. जब डर का विषय आएगा तब सीखेंगे हम लोग. आणि जेव्हा भीती विषय येईल त्यावेळेस आम्ही शिकूया. हमें प्रभु ने आज्ञा दी है. आम्हाला परमेश्वराने आज्ञा दिली आहे. हिम्मत के साथ प्रभु के सुसमाचार को सुना है. आणि धैर्याने आम्ही देवाची सुवार्ता सांगावी. त्याला काय वाटेल वाटण्यावर नाही है. आणि त्याला काय वाटतंय त्या वाटण्यावरती जाऊ नये. लज्जित ना हो, शर्म मत. आणि आम्ही लज्जित होऊ नये. शर्म मत करो प्रभु के वचन को सुनाने के लिए. देवाचं वचन सांगण्यासाठी लाजू नका. ये जीव आपके हाथ में जीवन दिया है प्रभु ने. आणि तुमच्या हातामध्ये जीवन दिलंय प्रभूने. आप जीवन देने का काम कर रहे हैं. तुम्ही जीवन देण्याचं काम करत आहात. हॉस्पिटल में नर्स क्या करती हैं? हॉस्पिटलमध्ये नर्सेस काय करतात? हॉस्पिटल में डॉक्टर क्या करते हैं? डॉक्टर काय करतात? जीवन देने का काम करते हैं. जीवन देण्याचं काम करतात. उससे भी ज्यादा जीवन देने का काम हम करते हैं. त्याच्याही पेक्षा जास्त जीवन देण्याचं काम तुम्ही आणि वो मी करतो. शरीर में जीवन देंगे, ते शरीरात जीवन देतील, लेकिन अनंत जीवन दे रहे पण हैं. आम्ही सार्वकालिक मृत्यू जीवन, के बाद का जीवन हम दे रहे हैं. मृत्यूच्या नंतरचं जीवन आम्ही देतोय. हम अच्छे डॉक्टर हैं. आम्ही चांगले डॉक्टर आहोत. बोलो मैं डॉक्टर हूं. कहां पे डिग्री है?
डिग्री कुठे? प्रभु ने दी है प्रभूने दिली आहे सुसमाचार सुनाने की. सुवार्ता तो सांगण्यासाठी. बाजू वाले को बोलना मैं उत्तम डॉक्टर हूँ. शेजाऱ्याला सांगा मी उत्तम डॉक्टर आहे. Amen. क्या काम कर रहे हैं? काय काम करतोय? जीवन देने का काम कर रहे हैं. जीवन द्यायचं काम करतो. ऑपरेशन करने का भी काम करते हैं कभी कभी. कधी कधी ऑपरेशन करण्याचं देखील काम करतो. पश्चाताप करने का काम करते हैं कि नहीं? पश्चाताप करण्याचं काम करता ना. प्रभु ने ऐसा किया, लग गया, ऑपरेशन कर दिया आपने. प्रभूने असं केलं मग आम्हाला लागतं म्हणजे याचा अर्थ आम्ही काम केलंय, ऑपरेशन केलंय. उत्तम डॉक्टर है हम. उत्तम डॉक्टर आहोत आम्ही. प्रभु ने बनाया है, प्रभूने बनवलंय, खुदा ने बनाया है. परमेश्वराने बनवलंय. और दुष्ट आत्मा आपको देख के डरती है, आणि दुष्टात्मे तुम्हाला पाहून भीतात, घाबरतात, डरती है, घाबरतात, डरती है. घाबरतात. और कभी डरिए मत. किसी ने अगर आपको शाप दिया ना, डरिए मत. आणि जर कोणी तुम्हाला शाप दिला ना तर भिवू नका. हम शापित नहीं है. आम्ही शापित नाही आहोत. प्रभु ने शाप से निकालकर आशीष के देश में लेकर आया. प्रभूने शापातून काढून आशीष आशीर्वादामध्ये घेऊन गेलाय. किसके कहने से शाप नहीं लगता. कुणाच्या बोलण्याने कुणाला शाप लागत नाही. हमें मालूम है ना, आम्हाला माहिती आहे मैं ना आशीषित हूँ. की आम्ही आशीर्वादित आहोत. तो फिर दूसरे के बोलने से क्यों चेहरा उतर जाता. मग दुसऱ्याने बोललं तर चेहरा उतरण्याचं काय कारण आहे? त्यांनी सांगितलं बर का. अरे वो क्या परमेश्वर है, उसने त्यांनी सांगितलं तर. अरे तो काय परमेश्वर आहे का? त्यांनी सांगितलं म्हणजे मेरे खुदा के वचन मेरे अंदर है, वो काम करेंगे. माझ्या परमेश्वराचं वचन माझ्या आतमध्ये आहे, काम ते करणार आहे. मेरे पास भी आए थे कुछ लोग, माझ्याकडे देखील आले होते काही लोक सर पे हाथ रख के बोले आपके पीछे काली छाया है. आणि डोक्यावर हात ठेवून मला म्हणते तुमच्या मागे काली काळी सावली आहे. मला छाया आंटी है मेरे पास, हमारे पास में चर्च में. मी म्हटलं छाया आंटी आमच्याकडे. उसको मैंने रुका दिया. त्याला मी थांबवलं तिथंच. मतलब जब मैं यीशु को नहीं पहचानता था तब ठीक थी काली छाया, आणि जोपर्यंत मी येशूला ओळखत नव्हतो तोपर्यंत ही काळी सावली ठीक होती. लेकिन जब मैं यीशु को पुकारा हूँ, पण जर मी येशूला आरोळी मारली, मेरे अंदर ले लिया है, माझ्या मध्ये त्याला अब घेतलंय, काली छाया निकल कर वहां पे सफेद छाया आ गई है. आता ती काळी सावली गेली आणि तिकडं शुभ्र सावली आलेली अब ना आहे. तो छाया कुछ कर सकती है, आता काही छाया करू ना शकणार काली कर सकती, ना पीली कर सकती, ना नीली कर सकती. नाही. काळी पिळी निळी काहीच काही करू शकत लेकिन जो मुझे कहेगा नाही. पण जो मला म्हणेल उसको काला पीला मैं कर दूंगा, त्याचा काला पिला मी करेन. क्योंकि वो अधिकार प्रभु ने दिया है. कारण तो अधिकार परमेश्वराने मला दिलाय. खुदा ने दिया वो अधिकार, परमेश्वराने दिलाय. वो हमारे अंदर है. तो वो आमच्यामध्ये आहे. डरना मत, भिवू नका, क्योंकि शैतान आपको रोकेगा कारण सैतान तुम्हाला थांबवेल प्रभु का सुसमाचार को सुनाने के लिए. देवाची सुवार्ता सांगण्यापासून. किसके कहने से मत रुकना. कोणाच्या सांगण्याने थांबू नका. प्रभु ने कहा है ना, प्रभूने सांगितलं ना, आगे बढ़ो, पुढे जा, आगे चलिए, पुढे चला, रुकिए मत. थांबू नका. किसके कहने से रुकिए मत, कुणाच्या सांगण्याने थांबू नहीं तो नका, हमारा टाइम बर्बाद होगा. नाही तर आमचा वेळ जाईल. जो प्रभु ने हमारे लिए रखा है ना, जे परमेश्वरने आमच्यासाठी ठेवलंय हम ना उसको खो देंगे. ते आम्ही गमावून बसू. वो अंजीर के पेड़ के जैसा, त्या अंजिराच्या झाडाप्रमाणे खत पानी डाल रहे हैं खत पाणी टाकतायत लेकिन फल नहीं दे रहा पण है. फळच देत नाही. प्रभु बोले इसको काट दो. प्रभू म्हटलं कापून टाका. हम फल देने वाले लोग हैं, आम्ही फळं देणारे लोक आहोत, आत्मा को जीतने वाले लोग हैं. आत्मे जिंकणारे लोक आहोत. आमेन. आमेन. और हमारा काम है अगली पीढ़ी को सिखाना. आणि आमचं काम आहे आमच्या पुढच्या पिढीला ये शिकवणं. प्रभु की आज्ञा ही है. देवाची आज्ञा आहे हम अगली पीढ़ी को सिखाएं. की आम्ही पुढच्या पिढीला शिकवावं. अपने आपके जो बच्चे हैं, जो आपके पड़ोसी हैं, जो भी लोग हैं, हमें अगली पीढ़ी को सिखाना है. आमचे लेकरं आहेत, जे आमचे शेजारी आहेत, जे कोणी आहेत त्या पुढच्या पिढीला शिकवणं आमचं काम आहे. उत्पत्ति 18 और 19 वचन में आणि उत्पत्ती 18-19 मध्ये वहां पे लिखा है, त्या ठिकाणी लिहिलंय, उसने यहोवा ने मूसा को कहा है, त्याने योहाने- अब्राहम को कहा है त्याने अब्राहमाला सांगितलं कि वो अगली पीढ़ी को सिखाए. की तो पुढच्या पिढीला त्यांनी शिकवावं. एली के पुत्र खराब निकले. एलीचे मुलं वाईट निघाले. क्यों मालूम है? का माहितीये का? एली ने उनके पर ध्यान नहीं दिया, एलीने त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही इसलिए वो याजकीय पद से हट गए. आणि म्हणून त्यांना याजकीय पदावरून हटवावं उन्होंने लागलं. बुरा व्यवहार किया. कारण की त्यांचं दुर्व्यवहारामुळे. सैमुएल को देखिए, सॅम्युएलला पहा, उसकी माँ उसको मंदिर में छोड़ दिया. आणि शमूएलला त्याच्या आईने मंदिरामध्ये सोडलं. उसके माँ बाप ने मंदिर में छोड़ दिया. त्याच्या आई वडिलांनी त्याला मंदिरामध्ये सोडलं. पहला बच्चा, पहिला एकुलता एक मुलगा, ज्येष्ठ पुत्र, ज्येष्ठ पुत्र, जिससे अपना जान लगाना था, प्राण था, आणि ज्याच्यावरती फार जीव ओवाळून टाकत होते, उन्होंने प्रभु को दे दिया. पण त्यांनी तो प्रभूला देऊन प्रभु टाकला. संभाल लेगा. प्रभू सांभाळेल. और वो
इजराइल का संदेष्टा आणि बना, तोच इस्रायलाचा संदेष्टा बनला. तो वो इजराइल का संदेष्टा तो बना. इस्रायलाचा संदेष्टा हम हमारे बच्चे को सिखाना है. आम्हाला आमच्या लेकरांना शिकवायचंय. हम बहुत सिखाते हैं बच्चों हम को, फार शिकवतो मुलांना. इसने ये बनना है, उसने वो बनना है, उसने वो बनना है. वेरी गुड, अच्छी बात है. त्यांनी हे बनलं पाहिजे, ते बनलं पाहिजे, खूप चांगलं आहे. लेकिन सबसे पहला जो सिखाना है पण ना, सर्वात अगोदर जे शिकवायचंय ना, वो आत्मिक जीवन में ते सिखाना है. आत्मिक जीवनाविषयी उसके शिकवायचं. लिए हम कष्ट करना है. आणि त्यासाठी आम्हाला कष्ट करावे अपने बच्चों को लागतील. चर्च में लेकर आना है. आपल्या मुलांना मंडळीत घेऊन यावं लागेल. जो भी सभाएं चलती हैं उनको शामिल करना है. आणि जे सभा चालतात त्याच्यामध्ये त्यांना सामील करावं चर्च के लागेल. अंदर उनको काम दीजिए. त्यांना मंडळीमध्ये कामं द्यावे जाओ लागतील. सुबह उठकर चेयर लगाओ, जाओ सुबह उठकर ऐसा करो, जाओ उस टीम में चले जाओ. ज्या टीम मध्ये जा त्या टीम मध्ये जा, सकाळी जाऊन खुर्च्या लाव. जिस प्रकार हम स्कूल के लिए उनको जबरदस्ती करते हैं, जसं आम्ही त्यांना शाळेसाठी जबरदस्ती करतो, ट्यूशन के लिए जबरदस्ती करते हैं, ट्युशन साठी जबरदस्ती तो करतो, चर्च के लिए क्यों जबरदस्ती ना मग करें? मंडळीसाठी का नाही करावे? हम सहज लेते हैं चर्च के काम को. आम्ही मंडळीच्या कामांना अगदी सहज घेतो. मैंने टाइम नहीं है मेरे पास में ऐसा नहीं है. अरे हमारा कर्तव्य है, ये प्रभु ने आज्ञा दी है कि अगली पीढ़ी को हम सिखाएं. आणि हे आमच्याकडे वेळ नाही, आमच्याकडे पैसे नाही, हे आमचं कर्तव्य आहे जे आम्हाला पुढच्या पिढीला ये शिकवायचं आहे. आज्ञा है, ही आज्ञा आहे, ये आज्ञा है. ही आज्ञा आहे. अपने बच्चों को अनुरूप शिक्षण दे. आमच्या मुलांना आम्ही अनुरूप असं शिक्षण द्यावं. थोड़ा कष्ट है, कष्ट आहेत, लेकिन शैतान हमारे बच्चों पे हल्ला नहीं कर पण पाएगा. सैतान आमच्या मुलांवरती हल्ला करू शकणार नाही. ताकत नहीं रहेगी उसके हल्ला करने की, त्याची ताकदच नाहीये हल्ला करण्याची. क्योंकि हमारे बच्चे प्रभु का प्यार और प्रभु के वचन को सीखेंगे. कारण आमचे लेकरं जे आहेत परमेश्वराचं प्रेम शिकणार आहेत. हमें पहले ये करना है, आम्हाला अगोदर हे करायचंय. अपनी पीढ़ी को सिखाने का काम. आमच्या पिढीला शिकवण्याचं काम ये बहुत जरूरी हे है. फार महत्वाचं आहे. तिमोथी के जीवन में देखिए आप, तिमोथेच्या जीवनामध्ये पहा, उसकी माँ का विश्वास था, त्याच्या आईचा विश्वास उसका होता, नानी का विश्वास था. त्याच्या आजीचा विश्वास होता. नानी ने माँ में डाला और माँ ने अपने बच्चे में डाला. आजीने आईमध्ये टाकलं आणि आईने तिच्या लेकरामध्ये दूसरा टाकलं. तिमोथी 1:5 में लिखा है, 2 तिमोथी 1:5 मध्ये लिहिलंय, हमें वो बच्चों में डालना है. आम्हाला तेच मुलांमध्ये टाकायचंय. क्या क्या दे रहे हैं बच्चों को? काय द्यायचंय मुलांना? प्रभु देना है. प्रभू द्यायचा आहे. हम बहुत बार इमोशनल होते हैं, होना भी चाहिए. मेरे बच्चों के लिए मैं मेरे मरने के बाद में 10 लाख रुपए छोड़ के जाऊंगा, एक फ्लैट छोड़ के जाऊंगा, 1 एकड़ जगह चाहिए, रात दिन उसके पीछे भाग रहे हैं. आणि आम्ही कधी कधी भाऊ होतो फार. होणं चांगलं आहे, पण आम्ही असा विचार करतो मी मेल्यानंतर माझ्या मुलासाठी 1 लाख रुपये ठेवून जावे, 10 लाख ठेवून जावे, मोठं गाडी बंगला ठेवून जावा. इस दुनिया की पूरी संपत्ति अगर दे भी दी ना, या जगातली सगळी संपत्ती जरी तुम्ही देऊन टाकली, अगर अनंतकालिक जीवन के लिए वो तैयार नहीं है ना, हम सब खो देंगे. तर अनंतकालिक जीवनासाठी, सार्वकालिक जीवनासाठी जर तो तयार नाही, तर हे सगळं क्षणिक आहे. हम पछताएंगे वहां पर. तिथं जाऊन आम्हाला पस्तावा येईल. मेरे बच्चों को मैंने अनंतकालिक जीवन से दूर कर दिया. मी माझ्या लेकराला सार्वकालिक जीवनापासून दूर केलं. सबसे बढ़िया बेहतरीन चीज क्या है मालूम है? सगळ्यात महत्वपूर्ण सुंदर अशी गोष्ट काय माहितीये प्रभु का? का विश्वास डालिए, देवाचा विश्वास टाका, प्रेम डालिए. प्रेम टाका. हर एक चीज, हर एक वैभव दुनिया का उसके पास आ या जाएगा. जगातलं सगळं वैभव, सर्व गोष्टी त्याच्याकडे येतील. लेकिन हमें समय निकाल कर ये करना है. आणि वेळ काढून आम्हाला हे करायचंय. बच्चों के साथ में बैठकर बाइबल स्टडी कीजिए. मुलांच्या सोबत बसून बायबल स्टडी करा. एक आधा काम दीजिए चर्च के अंदर. एखादा त्यांना चर्च मध्ये काम द्या. हम भी करेंगे और बच्चों को भी करवाएंगे. आम्ही देखील करून, मुलांकडनं देखील करून घेऊ. ये करना है. हे करायचंय. जब करेंगे जेव्हा कराल तो प्रभु बहुत आशीष देगा. तेव्हा परमेश्वर खूप आशीर्वादित करेल. योहान बपतिस्मा करने वाले को देखिए, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला पहा, एक बड़ी मिनिस्ट्री थी उसकी. आणि मोठी त्याची सेवा होती. कहाँ सीखा उसने? कुठे शिकला तो? उसके माँ बाप के द्वारा. त्याच्या आई वडिलांच्या द्वारे. जब वो बूढ़े थे, प्रभु का वचन के जब वो बूढ़े थे, तब भी वो याजक की सेवा करते थे. आणि देवाचं वचन सांगते ते वयोवृद्ध असताना देखील याजकीय सेवा करत वो होते. मंदिर में जाते थे, ते मंदिरामध्ये जात असत नियम के अनुसार वो याजक की सेवा करते थे. आणि नियमा अनुसार ते याजकीय सेवा करत होते. बच्चा नहीं था उनके पास, मुलं नव्हते त्यांना, बच्चे नहीं थे, मुलं नव्हते, बूढ़े हो गए थे, आणि म्हातारे झाले तो होते. भी चर्च में जाके सेवा कर रहे आणि हैं. तरी देखील चर्चमध्ये जाऊन सेवा करतायत. वहां पे प्रभु का दर्शन हुआ. त्या ठिकाणी देवाने दर्शन दिलं, अगले साल तेरा बच्चा हो जाएगा. पुढच्या वर्षी तुला मूल होईल. और हुआ. झालं देखील. माँ बाप ने बच्चे को सिखाया आणि आई वडिलांनी मुलांना शिकवलं. और योहान की एक मिनिस्ट्री, बड़ी मिनिस्ट्री आणि बनी. योहानाची एक मोठी सेवा झाली. और वो क्या काम किया मालूम? जो आज्ञा नहीं मानने वाले थे ना, उनको सही रास्ते पे लाने का काम इसका था. आणि जे आज्ञा पाळत नव्हते ना, त्यांना योग्य मार्गावरती घेऊन यायचं काम याच्याद्वारे परमेश्वराने आप केलं. लूका 1 पहला अध्याय 17 वचन में पढ़ सकते हैं. लूक 1:17 मध्ये तुम्ही वाचू शकता.
ये आज्ञाएं हैं, या आज्ञा आहेत, ये आज्ञाएं हैं। आज्ञा आहेत। और एक आज्ञा है, अजून एक आज्ञा आहे, कलशी का राजपत्र कलसिक राजपत्र 3 अध्याय 22 वचन। 3:22। हम स्वामी की बातों का आज्ञा पालन करें। आम्ही स्वामीच्या गोष्टींचं आज्ञापालन जो करावं। लीडरशिप में हमारे लोग हैं, जे पुढारपणामध्ये आमच्याकडे लोक आहेत, हम उसके अधीनता में रहकर काम करें। आम्ही त्यांच्या अधीन राहून काम करावं। हमें आज्ञा का पालन करना है। आम्हाला आज्ञेचं पालन करायचंय। जो उन्होंने कहा है जे ते म्हटलेत वो करना है। ते करायचंय। सजेशन देना है, मतं सांगायचीत, लेकिन उसके ऊपर जाना नहीं है। पण त्याच्या वर जायचं नाही। जो उन्होंने कहा है जे त्यांनी सांगितलंय वो करना है। ते करायचंय। क्यों मालूम है? का माहितीये का? उसके पीछे एक आज्ञा है, उसके पीछे एक हेतु है। च्या मागे एक हेतू आहे। हमें शासकीय अधिकारियों की आज्ञा पालना है। आम्हाला शासकीय अधिकाऱ्यांचं आज्ञापालन करायचंय। तीतुस इसका 3 अध्याय 1 वचन, तीताला तीतस पत्र याचा 3 अध्याय 3 अध्याय आणि 1 वचन, रोमियो की पत्री 13 अध्याय रोम 13 1 से 4 वचन, 1 ते 4, पहला पत्रस 1 पेत्र 2 अध्याय 2 अध्याय 13 से 18 वचन। 13 ते 18 यहाँ पे लिखा है या ठिकाणी लिहिलंय, हम गवर्नमेंट के अधीन में रहे। आम्ही या सरकारच्या अधीन राहावं। कई लोगों के पास में लाइसेंस नहीं है गाड़ी का, बऱ्याच लोकांकडे गाडीचं लायसन्स नाहीये बिना लाइसेंस की गाड़ी चलाते हैं। आणि बिना लायसन्सच गाडी चालवत आहेत। सरकार का नियम क्या है? सरकारी नियम काय आहे? लाइसेंस ना निकालें, लायसन्स काढू नये। हमें लाइसेंस निकालना है। आम्हाला लायसन्स काढायचंय। बिना लाइसेंस की गाड़ी को हाथ मत लगाएं। बिना लायसन्सचं गाडीला हात लावू नका। जाइए लाइसेंस निकालिए, जा लायसन्स काढा। ये गवर्नमेंट का आज्ञा है। हे त्या गव्हर्नमेंटची आज्ञा आहे। कोरोना के समय गवर्नमेंट ने कुछ नियम दिए हैं, करोनाच्या वेळेला आमच्या सरकारने काही नियम दिलेत, उसको भी हम पालें। ते देखील आम्ही पाळावेत। हम नहीं पाल रहे, मास्क नहीं पहना है किसने भी, आम्ही पाळत नाही, बघ मास्क नाही घातलीत कोणी। हम करना है। आम्हाला करायचं। अगर इनकी आज्ञा को पालते हैं, इनकी आज्ञा को आणि पालेंगे, जर आम्ही यांच्या आज्ञा पाळू हम प्रभु की आज्ञा को पालेंगे। तर आम्ही प्रभूच्या आज्ञा देखील पाळू शकू। मत्ती 5:19 कहता है, मत्ते 5:19 सांगतं, जो भी हम कहते हैं जे काही आम्ही बोलतो उसको करना है। ते करायला हवं। जब हम करेंगे, जेव्हा आम्ही ते करू, स्वर्ग के राज्य में महान कहलाएंगे। स्वर्गाच्या राज्यामध्ये महान असे गणले जाऊ। कहाँ पर महान बनना है? कुठं महान बनायचं? स्वर्ग के राज्य में, स्वर्गाच्या राज्यामध्ये। स्वर्ग के राज्य में। स्वर्गाच्या राज्यात मसीह व्यक्ति आज्ञाकारी बालक होना है। ख्रिस्ती व्यक्ती जो आहे तो आज्ञाकारी असायला हवा। पहला पत्रस 1:14 पहिला पेत्र 1:14 इसमें लिखा है, या ठिकाणी लिहिलंय, आज्ञा पालन करना हमारा कर्तव्य होना है। आज्ञा पालन करणं हे आमचं कर्तव्य असायला हवं। प्रेषित 5:29 प्रेषित 5:29 हमारा कर्तव्य होना है। हे आमचं कर्तव्य असायला और हवं। हर एक आज्ञा के पीछे एक हेतु है। आणि प्रत्येक आज्ञेच्या माग एक हेतू आहे। इस बात को हम समझें। ही गोष्ट आम्ही समजून घ्यावी। हमें विश्राम दिन का पालन करना है, आम्हाला शब्बाताचं पालन करायचं ये आहे। एक आज्ञा है। ही देखील एक आज्ञा आहे। विश्राम दिन पालने की एक आज्ञा है। शब्बात दिवस पाळणं ही एक आज्ञा आहे। यशायाह का 58 अध्याय 13 से 14 वचन, यशाया 58 13 ते 14 वचन। और 10 आज्ञाओं में से एक आज्ञा आणि है। 10 आज्ञांपैकी ही एक आज्ञा आहे। और एक आज्ञा प्रभु ने दी है, अजून एक आज्ञा परमेश्वराने दिली हम आहे। इकट्ठा होना ना छोड़े। आम्ही एकत्रित येणं सोडू नये। इब्री 10:25 इब्री 10:25 हम इकट्ठा होना ना छोड़े। आम्ही एकत्रित येणं सोडू नये। इकट्ठा होने से क्या होगा? एकत्रित येण्यानं काय होणार प्रभु का आहे? अभिषेक बहेगा, भजन संहिता 133 के अनुसार। स्तोत्रसंहिता 133 अनुसार देवाचा अभिषेक वाहेल। प्रभु का अभिषेक बहेगा। प्रभूचा अभिषेक वाहेल। हर एक आज्ञा के पीछे प्रत्येक आज्ञेच्या मागे प्रभु की प्रतिज्ञा है, परमेश्वराच्या प्रतिज्ञा आहेत, उसकी प्रतिज्ञा है। त्याची अभिवचनं आहेत। आप जानना चाहेंगे? तुम्हाला जाणून घ्यायच्यात का? बाइबल को पढ़ें, बायबल वाचा, उसका मनन करें, उस पर त्याच्यावर मनन करा। आपको हर एक आज्ञा के पीछे प्रतिज्ञा मिलेगी। तुम्हाला प्रत्येक आज्ञेच्या मागे एक अभिवचन मिळेल। आपको मालूम आज्ञा ना पालने की एक आत्मा है, तुम्हाला माहिती आहे की आज्ञा न पाळण्याचा देखील एक आत्मा आहे। वो पालने नहीं देता। तो आम्हाला आज्ञाच पाळू देत नाही। ये मैं नहीं कह रहा हूँ, हे मी नाही म्हणत आहे, प्रभु का वचन कह रहा है। देवाचं वचन सांगतं। इफिस का पत्र 2 अध्याय 2 वचन, इफिस 2:2 ये आज्ञा पालने की ना पालन करने वाली आत्मा ही है। आज्ञा न पाळणारी आत्मा आहे। ये कहाँ की है? ही कुठली आहे? ये आकाश के अधिकार से आती है। ही आकाशातल्या अधिकाऱ्यांकडनं येते। ये संसार की रीत है हे जगाची रीत आहे कि हम आज्ञा का पालन ना की करें। आम्ही आज्ञा पाळू नये। आप नोट आप लिख सकते हैं। मैं कुछ वचनों को कहूँ, मेरे पास समय नहीं है सब बताने के लिए। आपल्याकडे वेळ नाहीये, त्याच्यामुळे मी जे काही वचन सांगत आहे ते तुम्ही लिहून घ्या आणि घरी जाऊन तुम्ही वाचू शकता। मैं सुबह 4 बजे तक ये अभ्यास मैंने किया आणि पहाटे 4 वाजेपर्यंत हा अभ्यास केला मी, और प्रभु देता रहा।
आणि प्रभू देत राहिला. बोले प्रभु क्या बात है, ये आज्ञा पालन के पीछे क्या राज है? आणि मी म्हटलं प्रभू काय आहे ह्याच्या मागचं गुपित काय आहे आज्ञा पालनाच्या नहीं मागे? पाला तो क्या होगा? आणि जर नाही पाळलं तर काय होईल? प्रभु ने नहीं पालने के विषय में इतना सारे दे दिए कि पूछो मत. आणि न पाळण्याविषयी देवाने एवढं दिलं की बस. नहीं पालने से क्या होगा? न पाळण्याने काय होणार आहे? भजन संहिता 89 स्तोत्र संहिता 89 30 से 33 वचन. 30 ते 33. आज्ञा उल्लंघन के परिणाम आज्ञेचं उल्लंघन करण्याचे काय परिणाम आहेत वहां पर लिखा है. त्या ठिकाणी लिहिलंय. अगर हम आज्ञा नहीं पालेंगे जर आम्ही आज्ञा पाळल्या नाही तो परमेश्वर ने जो झिलम हमें दी है ना, जो वस्त्र दिए वो टूट जाएंगे तर परमेश्वराने जे दिलेले वस्त्र आहेत ना ते तुटून जातील और दुष्ट आत्माएं अंदर प्रवेश आणि करेंगे. दुष्टात्मे तिथून प्रवेश करतील. व्यवस्था वितरण अनुवाद अनुवाद 28 अध्याय 28 15 से लेके 68 वचन. 15 ते 68 वहां पे भी लिखा है त्या ठिकाणी देखील लिहिलेलं आहे. आज्ञा उल्लंघन का आज्ञा उल्लंघनाचे दुष्परिणाम. दुष्परिणाम काय आहेत? व्यवस्था वितरण अनुवाद 11 अध्याय 11 28 वचन. 28 व्यवस्था वितरण अनुवाद 28 अध्याय 28वा अध्याय 15 वचन. आणि 15 वचन. जो आज्ञा नहीं पालता, जे आज्ञा पाळत यहाँ नाही प्रभु का वचन कहता है या ठिकाणी देवाचं वचन वो सांगतं शापित है. की तू शापित आहेस. शापित का मतलब क्या है मालूम? शापितचा अर्थ काय माहितीये आगे का? नहीं जाने देगा, पुढे नाही जाऊ देणार, वहीं पर रुक जाएंगे, तिथंच थांबाल, वहीं पर रुक जाएंगे. तिथंच थांबाल आशीष कोई किसी प्रकार के आशीष को नहीं देख पाएंगे. आणि कुठल्याही देवाचा आशीर्वाद पाहू शकणार नाही. लेवी व्यवस्था लेवी 26 अध्याय याचं 26वा अध्याय 14 से लेके 46 वचन. 14 ते 46. पहला शमूएल पहिलं शमूएल 12 अध्याय 12वा अध्याय 15 वचन. 15 वचन. पहला शमूएल पहिलं शमूएल 12 अध्याय 12 15 वचन. 15. पहला शमूएल पहिलं शमूएल 28 अध्याय 28 18 वचन. 18. परमेश्वर का कोप यहाँ पे भड़कता है. देवाचा कोप या ठिकाणी भडकणारा पाहतो. पहला राजे पहिले राजे 13 अध्याय 13वा अध्याय 21 से 22 वचन. 21 ते 22 वचन. यिर्मयाह इर्मया 12 अध्याय 12वा अध्याय 17 वचन. आणि 17 वचन. प्रभु का यहाँ वचन कहता है देवाचं वचन या ठिकाणी सांगतं जो आज्ञा नहीं पालता जे आज्ञा पाळत नाहीत मैं उसे उखाड़ के फेंक मी दूंगा. त्यांना उखडून फेकून देईन वो कभी मतलब पनप नहीं पाएंगे. आणि ते पुन्हा तग धरू शकणार नाहीत वापस उसका पनपने नहीं दूंगा, आणि पुन्हा त्यांना उगू देणार नाही. उखाड़ के फेंक दूंगा. प्रभु बोलता उखडून फेकून देईल असं म्हणतो परमेश्वर. मूला सहित. मुळासहित. आशीष के वचन सुनना अच्छा लगता है, आशीर्वादाची वचन ऐकणं फार बरं वाटतं, पर ये वचन सुनने के कान बंद हो जाते हैं. पण हे वचन ऐकण्यासाठी कान बंद होतात. लेकिन ये वचन बाइबल के अंदर ही है. पण हे वचन बायबल मध्येच आहेत. और ये किस लिए दिया मालूम है? आणि हे कशासाठी दिले माहितीये का? हमारी भलाई के लिए. आमच्या भलाईसाठी. हमारी भलाई के लिए प्रभु ने पहले ही बता दिया क्या होना है. आमच्या भलाईसाठी प्रभूने अगोदरच सांगून ठेवले की काय होणार आहे. दूसरा थिस्सलुनीकरास पत्र दुसरं थेसलोनिकरास पत्र पहला अध्याय पहिला अध्याय 8 वचन. आणि 8वं वचन. प्रभु वहां कहता है प्रभू त्या ठिकाणी म्हणतो मैं बदला लूंगा. मी बदला घेणार आहे. अगर प्रभु बदला लेना शुरू कर दिया प्रभूने जर बदला घेणं सुरू तो हम केलं कहीं भी रुक नहीं तर पाएंगे. आम्ही कुठं तग धरू शकणार नाही. इसलिए संभालें. आणि म्हणून सांभाळा. लुत की पत्नी ने आज्ञा को नहीं पाला, लोटाच्या पत्नीने आज्ञा पाळली नाही, नमक का खंभा बन गए. मिठाचा खांब झाले, आज्ञा नहीं पाला. आज्ञाच नाही पाळली. परमेश्वर को बचाना चाहता था. प्रभूची इच्छा होती की तिला वाचवावं. बेटा पीछे मुड़ के मत देखना. मुली मागे वळून पाहू नको. मेरे बेटे पीछे मुड़ के मत देखना. आणि मागे वळून पाहू नकोस. अगर तू पीछे मुड़ के देखे खतरनाक होगा तेरे लिए. आणि जर तू मागे वळून पाहिलंस ना तुझ्यासाठी ते भयानक होईल. और इसने चुपके से किसी को शायद पति नहीं देख रहा है कोई बात नहीं, बेटियां नहीं देख रही कोई बात नहीं, लेकिन ऊपर से देख रहा है ना कोई. आणि पती बघत नाहीये, मुली बघत नाही, हरकत नाही, पण वरून कोणीतरी पाहतोय ना. इसे धीरे से पीछे देखा तिने हळूच मागे वळून पाहिलं. और क्या हो गई? आणि काय झालं? समझो मैंने बच्चे लोग के खेल देखा आणि मुलांचा खेळ पाहिला मी. वो बोलते स्टैचू, आणि तो म्हणतात स्टॅच्यू, ऐसे खड़े हो जाते. आणि असेच उभे राहतात. मैंने देखा वो खेल रहे थे, आणि मी पाहिलं की ते खेळत होते. बच्चे भाग रहे हैं, मुलं पळतायत. जिसके ऊपर राज आया ज्याच्यावर राज्य आला वो कहते स्टैचू. तो म्हटला स्टॅच्यू. जिसके ऊपर राज है वो देखता रहता है आंखें हिलती कैसे. आणि ज्याच्यावर राज्य आहे ना तो पाहत राहतो ह्याचे डोळे हलतात का, आंखें हिली तो आणि डोळे हलले तर उसके ऊपर राज आ जाएगा. त्याच्यावर राज्य येईल. अब देखिए लोट, उसकी पत्नी और उसके बच्चे भाग रही हैं. आता लोट, त्याची पत्नी आणि त्याची मुलं पळतायत. राज स्वर्गदूत के ऊपर था. आणि स्वर्गदूतावर राज्य होतं. उस स्वर्गदूत ने बोला स्वर्गदूत म्हटला बिल्कुल पीछे देखना नहीं, बिलकुल मागे वळून पाहू नका. अगर तुम देखेंगे आणि जर पाहाल तो राज तुम पे आ जाएगा. तर तुमच्यावर राज्य येईल. ये भाग रहे हैं, हे पळतायत.
पति भाग रहा है जोर से, पती जोरात पळतोय, बेटी भाग रही है जोर से। मुली पळतायत जोरात। पत्नी बोली, पत्नी म्हणती पति थोड़ा सा आगे है, पती थोडा पुढे आहे, बच्चे भी थोड़े पीछे आगे हैं, आणि मुलं पण थोडे पुढे आहेत। थोड़ा सा पीछे मुड़ के देखते हैं। थोडस पुढे मागे वळून बघते, वैसे ही हो गए। तशीच राहिली। उसको क्या लगा, तिला काय वाटलं, पति नहीं देख रहा है, पती नाही बघत आहे, बच्चे नहीं देख रहे हैं, मुलं नाही बघत आहे, कोई नहीं देख रहा है, कुणी नाही बघत आहे, लेकिन राज किसके ऊपर था, पण राज्य कुणावर होतं, स्वर्गदूत। स्वर्गदूत। उसको सब दिखाई देता, त्याला सगळं दिसतं, सब दिखता उसको, सगळं दिसतं, उसकी रेंज कभी नहीं जाती, त्याची रेंज पण कधी जात नाही, उसकी रेंज 24 घंटा। आणि 24 तास त्याची रेंज चांगली असते। कैमरे भी बड़े बड़े, कैमरे बड़े बड़े, कॅमेरे मोठे मोठे आहेत, हम सब दिखते उसमें, आणि आम्ही सगळे दिसतो त्याच्यात। सब दिखते नहीं, एक आदमी का एक कैमरा लगाया है, हे सगळे दिसतात असं नाही, एका व्यक्तीवरती एक कॅमेरा लावलेला आहे, पूरा दिखता है। अख्खा दिसतो। हम क्या कर रहे हैं, आम्ही काय करतो, अच्छा वो बाहर का नहीं दिखता, बाहेरून नाही दिसत, अंदर क्या चल रहा है ना वो सब दिखता है। आतून पण काय चाललंय ना ते सगळं दिसतं, वो कैमरा भी परमेश्वर के पास है। आणि तो कॅमेरा परमेश्वराकडे आहे। सिटी स्कैन में, सिटी स्कैन ना सब दिखता उसमें, घुसने की जरूरत। स्कॅन मध्ये घुसलं की सगळं दिसतं। 3000 रुपये भाड़ा था, 3000 रुपये भाडं होतं, सिर्फ उसमें जाके बैठ के वापस आने का, आणि फक्त जाऊन बसायचं आणि बाहेर यायचं, सब दिखता उसमें। सगळं दिसतं त्याच्यात। 3000 रुपये लिया दादा, 3000 घेतलं, सिर्फ उसमें बैठने का, वहां पे जाकर वापस आने का, फक्त जाऊन परत यायचं, स्कोर देखने का। स्कोर पाहायचा होता। तो सोचो सिटी स्कैन में इतने समय इतना दिखा देता है, अगर वो स्कैन करने लगे तो कैसे दिखेंगे हम। आता सिटी स्कॅन मध्ये जर एवढं दिसतंय तर तो स्कॅन करायला लागला तर किती दिसेल। ये तो स्कोर तो बहुत ही बड़ा है भैया। हा स्कोर तर खूप वाढलेला आहे, है ना? उसकी रेंज कभी खत्म नहीं होती दोस्त। त्याची रेंज नाही कधी संपत, उसका कैमरा एकदम जबरदस्त है। त्याचे जब कॅमेरे एकदम जोरदार आहेत। हाँ, हम जो भी कुछ करेंगे ना, आम्ही जे काही करू ना, हम हनन ने सफीरा ने किया, हाननने सफीराने पण केलं, हम सब कुछ दे देंगे, आम्ही सगळं देऊन टाकू, लेकिन मन में थोड़ा सा लालच आहे, पण मनामध्ये थोडंसं लालच आली, दोघांची संमती झाली, कोणाला थोडी- दोघांची सहमती झाली। कोणाला काय कळते, जाऊ दे मरू दे, एवढंच देऊ। कुणाला काय कळतंय, जाऊ दे। आए पत्रस के पास, आली पेत्राकडे, एवढेच विकली का, एवढ्याच विकली का, एकदम लाली पावडर, एवढेच बढ़िया, एवढेच, अच्छा। पर सिटी स्कैन लगा देते ना, प्रभूने लावलं सिटी स्कॅन, झपक करके गई, दोनों भी गए झपक, दोघही गेले, टाइम नहीं लगा, वेळ नाही लागला फार, सिटी स्कैन में लगेच दिखा। सिटी स्कॅन मध्ये लगेच दिसलं। हम लोग गए स्कैन करने के लिए, आम्ही स्कॅन करण्यासाठी गेलो, बोले रिपोर्ट 4 घंटे बाद आएगी। आणि ते म्हणे 4 तासांनी रिपोर्ट येईल, यहाँ पे तो रिपोर्ट एकदम झुक आ जाते एकदम, आणि इथं तर लगेच रिपोर्ट आहे। रिपोर्ट आए गए। रिपोर्ट आली गेली, इस संसार के अंदर स्कैन करने 4 घंटे लगते हैं, आणि ह्या जगातला रिपोर्टच्या स्कॅनरला 4 तास लागतात, और उसके स्कैन में त्याच्या स्कॅन मध्ये कोई नहीं बच पाएगा। काय कोणी लपणार नाही, इसलिए कभी भी आणि म्हणून कधीही प्रभु से मस्ती नहीं, मस्ती प्रभू बरोबर नाही करायची। लोगों से करना है, लोकांवर ठीक आहे, उसके साथ नहीं, त्याच्यासोबत नाही, उसके साथ नहीं खेलना है। त्याच्यासोबत खेळायचं नाही। अगर वो खेलने लगा ना, आणि जर तो खेळू लागला ना, हम फुटबॉल कैसा मारेगा अपना, फुटबॉल सारखी किक लागेल। इसलिए यहाँ वचन में आज्ञा उल्लंघन के बारे में सब लिखा है प्रभु ने। आणि म्हणून या ठिकाणी वचनामध्ये आज्ञा न पाळण्याविषयी सगळं काही लिहिलेलं आहे, और ये बड़ी गंभीरता के साथ खुदा बाप ने कहा है, आणि हे फार गांभीर्याने परमेश्वराने सांगितलंय। इसलिए कभी हंसने पे मत लेना प्रभु की आज्ञा आणि होगा। म्हणून देवाच्या आज्ञा कधी हास्यामध्ये घेऊ नका। हाँ, आशीष बड़े खुशी से लेते हैं हम, आशीर्वाद फार आनंदाने घेतो आम्ही, लेकिन प्रभु का कोप कैसा भड़कता है ना, उसको भी समझना है। पण प्रभूचा परमेश्वराचा कोप कसा भडकतो ना, ते सुद्धा आम्हाला लक्ष दिलं पाहिजे। मूसा को बोला भैया 1 लाठी मारना, मोशेला म्हटलं 1 काठी मार, खुदा ने बोला आज्ञा दिया प्रभु ने 1 लाठी मार, प्रभूने आज्ञा दिली 1 काठी मार। ये इतना भड़का हुआ था कि 2 मार दिया। त्यांनी तो इतका भडकलेला होता, त्यांनी 2 मारले। प्रभु 1 बोला, प्रभूने 1 मैं सांगितलं, 2 मारूंगा। मी 2 मारेन। प्रभु आया, प्रभू आला, बेटा कनान देश में नहीं भेजूंगा, तुला कनान देशामध्ये जाऊ देणार नाही। मैं जो बोला मी जे काही सांगितलं नहीं किया। नाही केलं। कितना बोला, किती सांगितले, बोला, एक मार बोला, एकच मार सांगितलं। खुद की बुद्धि चलाया, स्वतःची बुद्धी चालवली, गुस्सा दिलाया, राग आला, और मेरी आज्ञा पे गुस्सा निकाल रहा है। आणि माझ्या आज्ञांवरती राग काढतोय। बेटा मुला, तू नहीं जाएगा, तू नाही जाणार कनानमध्ये, तू सिर्फ देखेगा, तू फक्त पाहशील।
इतना लोगों को गाली खाया, इतने लोगों का पत्थर खाया, इतना कष्ट से वो आया, कितना बुरा लगा होगा ना। इतक्या लोकांचं त्यांनी सहन केलं, त्यांचा राग, त्यांचे शिव्यागाळ्या त्यांनी सहन केलं, त्याला किती वाईट वाटलं असेल जब नाही का? प्रभु ने बोला बेटा नहीं जाएगा, देख ले फोटो देख ले, आणि प्रभू खुश म्हणाला तू नाही जाणार, फक्त फोटो बघून खुश हो. एक आज्ञा इतने सालों में, इतक्या वर्षामधून फक्त एक आज्ञेचं पालन नाही केलं. प्रभु माफ नहीं कर सकता था? प्रभू माफ करू शकत नव्हता का? बेटा तूने तो मेरे लिए इतना कुछ किया, जान दे, छोड़ दे, एक आज्ञा ने तू तर माझ्यासाठी एवढं काय केलं, जाऊ दे, एक आज्ञा नाही पाळली ना, जाऊ दे, अरे सोडून. तू तो मेरा दोस्त है यार, तू तर दोस्त आहे ना माझा, चल जान, छोड़ देता मैं, जाऊ दे, सोडून देतो तुला. तूने मेरे लिए इतना सहा ना, माझ्यासाठी तू एवढं सहन चल केलं मैं ना, छोड़ देता तेरे जाऊ को. दे, सोडून देतो तुला. मित्र मित्र की जगह पे, मित्र मित्राच्या जागी, आज्ञा आज्ञा की जगह पे, आज्ञा आज्ञेच्या जागी, आज्ञा आज्ञा की जगह आज्ञा आज्ञेच्या पे. वो जागी. छोटी हो या बड़ी हो, ती छोटी असू दे, मोठी वो असू दे, आज्ञा है. ती आज्ञा वो आहे. एक हो या दो हो, ती एक असो, दोन वो असो, आज्ञा है. ती आज्ञा आहे. कितना गंभीर रहता ना प्रभु. किती गंभीर आहे प्रभू याविषयी. मूसा को भी बोलते बेटा नहीं जाएगा, मोशेला पण म्हटलं तू नाही जाणार, नहीं जाएगा तू. नाही जाणार. सर पे हाथ रखा होगा उसने. डोक्यावर मारून घेतलं असेल त्याने. प्रभु मैंने थोड़ी करना था, ये लोगों ने इतना चिमटा निकाला, इतना चिमटा निकाला, मेरे को करना पड़ा हो. आणि प्रभू मी कुठं केलं, लोकांनी एवढे चिमटे घेतले, एवढे चिमटे घेतले, तर मला करावं लागलं. तू लोकांसाठी करतो की माझ्यासाठी करतो? बहुत लोक, मी त्यांच्यामुळे केला, त्यांच्यामुळे केला. अच्छा खुदा बोलतात त्यांच्यामुळे केला, माझ्यामुळे काय केला? बहुत लोगों पे ढकल देते हम. बरंच आम्ही लोकांवर ढकलतो. नहीं, नाही. एक लूत की पत्नी अगर नमक का खंभा बन सकती है, एक मूसा जो प्रभु के राज्य में नहीं जा सकता, तो हमारा क्या है? लोटाची पत्नी जर मिठाचा खांब बनू शकते, मोशे जो देवाचा जवळचा सेवक, तो जर त्या दुधामादाच्या प्रदेशापासून वेगळा राहू शकतो, तर मग तुम्ही आणि मी काय? आइए हम अपने जीवन को परखें. या आपल्या जीवनाची पारख करूया. ऐसी कौन सी आज्ञा है जो मैं नहीं पाल पा रहा? अशी कोणती आज्ञा आहे जी मी पाळू शकत नाहीये? गणना 15:31 वचन में आप लिख लीजिए. गणना 15:31 मध्ये लिहून घ्या. और सबसे लास्ट का वचन, आज्ञा मानने जो नहीं मानता उसके ऊपर प्रभु का कोप रहता है, ये वचन में लिखा है. आणि शेवटचं वचन म्हणजे जो आज्ञा पाळत नाही त्याच्यावर देवाचा कोप येतो, असं देवाचं वचन सांगतं. इफिसियों पत्र 5:6 वचन. इफिस 5:6. तो आइए तैयार हो जाएं. या आपण तयार होऊया. पश्चाताप करें इस समय. यावेळेला पश्चाताप करूया. अगर हम किसी बात में चूक गए हैं, जर आम्ही कुठल्या गोष्टीमध्ये चुकलेलो आहोत, तो इससे पश्चाताप करके प्रभु की ओर मुड़े. तर याच वेळेला पश्चाताप करून आम्ही देवाकडे वळूयात. प्रभु की करुणा अभी भी है परमेश्वराची करुणा अजूनही आहे हमारे ऊपर, आमच्यावरती, जो हमें क्षमा करता है. जो आम्हाला क्षमा करतो. हम कितने भी गलती कर दें, तुम्ही कितीही चुका करा, प्रभु क्षमा करने के लिए तैयार है. प्रभू क्षमा करण्यासाठी तयार आहे. प्रभु क्षमा करता है. प्रभू क्षमा करतो. इफिस 5:6 में लिखा है, इफिस 5:6 मध्ये लिहिलं, परमेश्वर का क्रोध आज्ञा ना मानने वालों पर भड़कता है. परमेश्वराचा क्रोध आज्ञा पालन न करणाऱ्यांवरती भडकतो. ये नया करार में है, नए नियम में है. हे नवीन नियमामध्ये आहे. परमेश्वर क्रोध आता है परमेश्वराचा क्रोध येतो आज्ञा ना मानने वालों पर. आज्ञा न पाळणाऱ्यांवरती. ये कौन करता है? हे कोण करतं? ये एक शक्ति है ही एक शक्ती आहे जो आज्ञा पालन नहीं करने जी देती. आज्ञा पालन करू देत नाही. तो ये पूरे दिल जान से या मग पूर्ण मनाने प्रभु की आज्ञा को पालन करें. प्रभूच्या आज्ञांचं पालन जो करूया. उसने कहा है जे त्याने सांगितलंय उसको करें. ते करूयात. ये हमारे भले के लिए है. हे आमच्या भल्यासाठी आहे. हर एक प्रतिज्ञा है प्रत्येक अभिवचन हमारी भलाई के लिए है. आमच्या भल्यासाठी आहे. पश्चाताप करें. पश्चाताप करून. योना ने आज्ञा का पालन नहीं किया. योनानं आज्ञा पालन केलं नाही. हम देखते हैं उसके जीवन में क्या हुआ. आम्ही पाहतो त्याच्या जीवनामध्ये काय झालं. प्रभु की दया थी कि वो बच गया. प्रभूची दया होती की तो वाचला. आज भी उसकी दया हम पर है आजही त्याची दया आमच्यावरती आहे कि हम बचे हैं. की आम्ही वाचावं. आइए हम जहाँ कहीं भी हैं, जो मुझे सुन रहे हैं, अपने पैरों पे 2 मिनट के लिए खड़े होकर हम प्रभु को समर्पण करें. या तुम्ही जिथे कुठे असाल, आपल्या पायावरती 2 मिनिटं उभे राहून त्याच्या वचनांवरती मनन करूया. जो एक आज्ञा में चूकता है, जो एका आज्ञेमध्ये चुकतो वो सभी आज्ञा में चूक जाता तो है. सर्व आज्ञांमध्ये चुकतो.
शैतान का षड्यंत्र सैतानाचं षड्यंत्र आज्ञा नहीं पालने देगा। आज्ञा पालन करू देत नाही. आज्ञा का पालन आज्ञेचं पालन अर्थात आनंद के साथ में उसको पूरा करना है। आनंदाने ते पूर्ण करणं. जो प्रभु ने कहा जे प्रभूने सांगितलं उसको आनंद से करना, ते आनंदाने करणं, हर्ष से करना। हर्षाने करणं. खुदा हमारी भलाई चाहता है। परमेश्वर आमची भलाई त्याची परमेश्वराची इच्छा आहे की आमचं भलं व्हावं. आइए गीत के द्वारा प्रभु का समर्पण करें। एक गीत गाऊन आम्ही देवाला समर्पित होऊया. पवित्र आत्मा में याद दिलाएगा सब। पवित्र आत्मा आम्हाला सर्व गोष्टींची आठवण करून देईल. समर्पण के ऊपर हम गीत गाएंगे आणि समर्पणावरती आम्ही गीत गाऊ. ये गीत सिर्फ गीत नहीं है, ये हमारा समर्पण है। आणि हे गीत फक्त गीतच नाही तर हे आमचं समर्पण आहे. ये हमारी प्रार्थना है, प्रभु के सामने झुकना है। हे आमची प्रार्थना आहे. परमेश्वरासमोर आम्हाला झुकायचंय. खुदा की आज्ञाओं में बने रहना है, त्याच्या आज्ञेमध्ये आम्हाला बनून राहायचंय, जिसके द्वारा प्रभु हमें बड़ी बड़ी बातें दिखाएगा। ज्याद्वारे परमेश्वर आम्हाला मोठमोठ्या गोष्टी दाखवू इच्छितो. शादी में प्रभु ने पूरे वातावरण को बदल दिया। लग्नामध्ये परमेश्वराने संपूर्ण परिस्थिती बदलून टाकली. एक आज्ञा पालन के द्वारा एका आज्ञा पालनाच्या द्वारे 5,000 लोगों को खिलाया। 5,000 लोकांना खाऊ घातलं. आज्ञा पालन में आज्ञा ये पालनामध्ये चमत्कार है। हे चमत्कार आहेत. पत्रस पानी पर चला, पेत्र पाण्यावरती चालला. आज्ञा पालन के द्वारा। आज्ञा पालनाच्या द्वारे एलिया को कौवों ने खिलाया, एलियाला कावळ्यांनी चारलं. आज्ञा पालन के द्वारा। आज्ञा पालनाच्या द्वारे सारफत स्त्री के आटे का डब्बा खत्म नहीं हुआ। सारफतच्या विधवेचा पिठाचा डब्बा कधी संपला नाही. उसका पूरे परिवार ने अच्छे से खाया। आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाला भरपुरीने मिळालं. आज्ञा पालन के द्वारा। आज्ञा पालनाच्या द्वारे यीशु मसीह का सबसे बड़ा नाम दिया गया, येशूला सर्वात मोठं नाव दिलं गेलं, सबसे महान नाम दिया गया, सर्वात महान नाव दिलं गेलं आज्ञा पालन के। आज्ञा पालनाच्या द्वारे. प्रभु चाहता है प्रभूची इच्छा आहे कि हम आशीष से आशीष की ओर बढ़े। की आम्ही आशीर्वादाकडून आशीर्वादाकडे जावं. शैतान की इच्छा है सैतानाची इच्छा आहे कि हमें वो शापित बनाए, की तो आम्हाला शापित करावा, हम आज्ञा को तोड़े, आम्ही आज्ञा तोडाव्यात. हम उसके अब सुनने वाले नहीं हैं। आम्ही त्याचं ऐकणार नाही आहोत. पिता ने कहा, पिता म्हटला, ये मेरा प्रिय पुत्र है, हा माझा प्रिय पुत्र आहे, जिससे मैं प्रसन्न हूँ, ज्याच्यावर मी संतुष्ट आहे, इसकी सुनो। याचं ऐका. हम किसकी सुन रहे हैं? आम्ही कुणाचं ऐकत आहोत? ये हमारे ऊपर अवलंबन हे है, आमच्यावर अवलंबून आहे, ये हम पर निर्भर है। हे आमच्यावर अवलंबून आहे. आइए प्रार्थना करें। मेरे प्रिय प्रभु, हमें सिखा प्रभु, प्रभु हमें सिखा तेरी स्तुति आराधना, हम तेरे वचन पे बने रहे। मेरे दिल की आराधना, सिखाते चल प्रभु, तेरी स्तुति आराधना,
मेरे प्रिय प्रभु, अर्पणा तुझको, अर्पणा समर्पणा, अर्पणा तुझको। मेरे आंसुओं से तेरे चरणों को यस लॉर्ड, यीशु मैं शुद्ध करूं। मेरे आंसुओं से तेरे चरणों को यीशु मैं शुद्ध करूं। हाँ मेरे खुदा, मेरे हृदय को अर्पण करूं, संपूर्ण समर्पण करूं। हाँ प्रभु, मेरा पूर्ण समर्पण आज तुझे देता हूं। मेरे हृदय को अर्पण करूं, संपूर्ण समर्पण हम तुझसे चाहते हैं प्रभु, तुझको, अर्पणा समर्पणा, अर्पणा तुझको। हाँ प्रभु, हमें सिखाते चल, हम तेरी आज्ञाओं से वंचित ना हो। आम्ही तुझ्या आज्ञा पालनापासून वंचित असू नये। शैतान का बड़ा षड्यंत्र है कि हम आज्ञा को ना पालें, सैतानाचं मोठं षडयंत्र आहे की आम्ही आज्ञा पालन करू नये, हम उसकी बातों में ना फंसे। आम्ही त्याच्या बोलण्यामध्ये येऊ नये। हमारे प्रभु की कितनी भी कठिन आज्ञाएं हो, आमच्या प्रभूची कितीही कठीण आज्ञा असल्या तरी हम उसको पालें, ऐसा होने दें। आम्ही त्यांनाच पाळावासं होऊ देत। हमें कितनी भी कीमत देना पड़े, आम्हाला कितीही मोल द्यावं लागलं तरी, हमें कितना भी त्याग करना पड़े, आणि कितीही आम्हाला त्याग करावा लागला हमें तरी, कितना भी बलिदान देना पड़े, आम्हाला कितीही बलिदान द्यावं लागलं तरी हमें सिखा प्रभु। आम्हाला शिकव प्रभू। हम उस शैतान के षड्यंत्र में फंसने वाले नहीं है। आम्ही त्या शैतानाच्या षडयंत्रामध्ये अडकणारे नाही आहोत। हमें अनुग्रह दे, अनुग्रह दे। आम्हाला अनुग्रह दे प्रभू। आइए समय प्रार्थना करें। यावेळेला प्रार्थना करू। हमारे बीच में कांचन सिस्टर है, उनको हम आगे बुलाएं। हमारे बीच में आमच्याकडे कांचन सिस्टर आहेत, त्या प्रार्थना करतील। हम सबके लिए प्रार्थना करेंगे। धन्यवाद परमेश्वर पिता, महान जीवित सामर्थ्य दयालु परमेश्वर पिता, हम आपकी महिमा करते प्रभु, प्रशंसा करते परमेश्वर पिता। धन्यवाद प्रभु आज के वचनों के लिए परमेश्वर पिता, कि प्रभु सचु परमेश्वर पिता आज्ञा पालन से बढ़कर कुछ नहीं है प्रभु जी। जैसे परमेश्वर पिता मूसा प्रभु जी आपकी आशीषों से वंचित हो गया परमेश्वर पिता, प्यारे प्रभु परमेश्वर पिता, ऐसे प्रभु जी हमें तू बना परमेश्वर पिता, कि प्रभु हम एक भी आज्ञा को मानने से प्रभु जी पीछे ना हटे परमेश्वर पिता। आप हमें प्रभु बल सामर्थ दीजिए परमेश्वर पिता, कि प्रभु हम शैतान के षड्यंत्र को प्रभु समझने पाए प्रभु जी, आपके वचनों में दृढ़ हो जाए परमेश्वर पिता। ऐसे में मदद करिए परमेश्वर पिता। धन्यवाद करते प्रभु जी, आज यहाँ जितने प्रभु आपके नाम को, आपके नाम से वचन जितनों ने सुने परमेश्वर पिता, अपने हृदय में परमेश्वर पिता इन वचनों को प्रभु जी ग्रहण करे परमेश्वर पिता, और 30 गुना और 60 गुना और 100 गुना फलित होने पाए, ऐसा आप अनुग्रह करिए प्रभु। हम धन्यवाद देते परमेश्वर पिता, आपकी आशीषों को हम स्वीकार करते प्रभु। धन्यवाद पिता, सारी महिमा आदर सम्मान प्रभु केवल आपको देते हैं। दुआ को प्रभु यीशु के नाम से मांगते हैं, आमीन।